नमस्कार मित्रांनो. घेऊन आलो आहे आपल्या आर्टिकल नंबर 13चा भाग 2. हा भाग अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे तो याकरता कारण यामध्ये इंडियातला सर्वात इंटरेस्टिंग खटला आहे केशवानंद भारती खटला. त्या खटला आपण डिस्कस करणार आहे आणि मला तुमची आय ॲश्युअर्ड यू गॅरंटी आहे की हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला खरंच अतिशय भारी वाटणार आहे, एकदम भारी वाटणार आहे, आपली गॅरंटी आहे. कारण हा व्हिडिओ थोडासा एकदम यामध्ये थोडी इतिहास पण आहे, यात थोडासा राजकारण पण आहे, यात राज्यघटना पण आहे. सो सगळ्यांचं मिश्रण हा कायदा आहे. ह्या आपला व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही मजेदार आहे का. आणि विनंती अशी आहे की हातात पेन आणि पेज घेऊन बसा, त्याशिवाय तुम्हाला सगळं घटना कळणार नाहीत. याचा हा पार्ट 2 आहे. पार्ट 2 संपत नाही आहे. पार्ट 3 सुद्धा याचा वेगळा असणार आहे. पार्ट 3 मध्ये संपेल. ठीक आहे. भारतीय राजकारणात 24 एप्रिल ह्या डेटला फार महत्त्व आहे. 24 एप्रिल 1973, जन्मदिवस सचिन तेंडुलकर, क्रिकेट विश्वातला परमेश्वर देव. आणि 24 एप्रिल 1993 पंचायत राज दिवस. पंचायत राज, द ड्रीम ऑफ महात्मा गांधी पूर्ण झालं. सो 24 एप्रिलला फार महत्त्व आहे. पण आज या दोघी तेंडुलकरांचा बड्डे आणि पंचायत राज याच्यापेक्षाही जास्त जर महत्त्व कुठला केला असेल तर तो केशवानंद भारती खटला आहे. कारण 24 एप्रिल 1973 या खटल्याचा निकाल आला. आणि निकाल आल्यानंतर संपूर्ण राज्यघटने दिशा आणि दशा दोन्ही बदलून गेली. आणि 24 एप्रिल ही तारीख आपल्याकरता फार महत्त्वाची. सो चालू करूया मग काय. पण ॲज युजल थोडंसं पार्श्वभूमी बघणं फार गरजेचं आहे. समजून घ्या. भारतीय राज्यघटनेमधला पार्ट 3 भाग 3 आणि भाग 4. भाग 3 मध्ये फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत हक्क आहे, म्हणजे त्या व्यक्तीला जन्मतः मिळतात आणि कुठलंही सरकार ते व्यक्तीकडनं हिरावून घेऊ शकत नाही, बदलून घालू शकत नाही. पार्ट 4 डी पी एस पी आहे, राज्याची नीती निर्देशक तत्वे, म्हणजे राज्याने भविष्यामध्ये काय काय केलं पाहिजे, ज्या अनुषंगाने वेलफेअर स्टेट एक कल्याणकारी राज्य निर्माण होऊ शकतं. म्हणून मूलभूत हक्क फंडामेंटल राईट हे कंपल्सरी आहेत, ते नागरिकांना द्यावेच लागतात. बट डी पी एस पी जे आहेत सरकारने केलं तर बरं होईल अशा प्रकारचे असतात. आता ज्यावेळी आपली राज्यघटना चालू होती तर आपली जी घटना समिती होती, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली होती, त्या घटना समितीने काही जे मेंबर्स होते ते समाजवादी होते, मीन्स लाईक नेहरूज. आणि काही थोडे लिबरल्स होते. लिबरल म्हणजे काय, थोडे भांडवलशाही होते. आता फरक काय, समाजवादी जे मेंबर्स असतील यांचा मुख्य फोकस कशावरती असणार आहे की समाजाचं कल्याण झालं पाहिजे. म्हणजेच काय, जे गरीब आहेत, जो पिछडा वर्ग आहे, जे एस सी एस टी आहेत, जे महिला आहेत, जे डिसेबल्स आहेत, जे चाइल्ड आहे, यांचं कल्याण झालं पाहिजे. म्हणजे लिबरल उदारमतवादी किंवा भांडवलशाही यांचं म्हणणं काय की भारतामध्ये जे भांडवलशाहीचा वर्ग आहे त्यांचा जर विकास झाला त्या अनुषंगाने जिरकता सिद्धांतानुसार भारतात जे गरीब लोक आहे ते अमीर होतील. म्हणजे ऑलरेडी भांडवली वर्ग आहे त्यांचा फायदा होऊ द्या, त्यांचं कल्याण झालं, त्या अनुषंगाने जो मजूर वर्ग आहे, जो गरीब वर्ग आहे याचाही फायदा होईल. सो घटना समितीमध्ये 2 प्रकारचे लोक होते की एकाचं म्हणणं असं होतं की की समाजाचं कल्याण झालं पाहिजे, गरिबांना न्याय मिळाला पाहिजे. आणि दुसरे जे होते ते थोडेसे पुरस्कर्ते होते भांडवलशाहीचे. ठीक आहे. चला, जे समाजवादी होते त्यांचं काय म्हणणं होतं, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ, जे मी आत्ता बोलतोय की एकूण संपत्ती आहे त्या संपत्तीचं समान वाटप झालं पाहिजे. आणि जे भांडवलशाही होते त्यांचं काय होतं, जे श्रीमंत वर्ग आहे त्यांच्याकडेच प्रॉपर्टी गेली पाहिजे आणि नंतर श्रीमंत वर्ग कालांतराने गरीब वर्गाकडे ती संपत्ती झिरपेल आणि गरीब पण काय श्रीमंत होईल. पण हे प्रॅक्टिकली पॉसिबल प्रत्येकाला माहिती. आणि म्हणून तो समाजवादींचा जो विचार होता की प्रत्येकाला जी मालमत्ता अवेलेबल देशामध्ये आहे त्या मालमत्तेचं किंवा नैसर्गिक साधन संपत्तीचं रिसोर्सेसचं इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. हा वाद भारतीय राज्यघटना तयार होण्याच्या आधीपासून होता, त्यात काही नवीन होतं. आता झालं असं
त्यामुळे पार्ट 3 मधले काय आपण आर्टिकल बघूया. आर्टिकल नंबर 19(1)(f) हा आहे राईट टू ॲक्वायर होल्ड अँड डिस्पोज दी प्रॉपर्टी. म्हणजे हा तुम्हाला ॲक्च्युली संपत्तीचा अधिकार आहे की तुम्ही संपत्ती खरेदी करू शकता, तुम्ही धारण करू शकता. म्हणजे वाडवडिलांकडून प्रॉपर्टी आली असेल तुम्ही धारण करू शकता, आणि हवं तर तुम्ही प्रॉपर्टी थर्ड पार्टीला विकू शकता. हा तुमचा फंडामेंटल राईट होता या कलमानुसार. म्हणजे काय की तुमच्या प्रॉपर्टीवर कोणीही किंवा सरकारसुद्धा गव्हर्नमेंटसुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही. तुमच्याकडनं तुमचा हा मूलभूत हक्क हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या इच्छेव्यतिरिक्त तुमच्याकडनं संपत्तीवर डोळा ठेवू शकत नाही, असा याचा अर्थ होता. हां ठीक आहे, सध्या तो आता नाही आहे, पण आपण कुठली गोष्ट करतोय, 1950ची गोष्ट करतोय. ठीक आहे, तर 1950मध्ये हा आर्टिकल होता. नंतर 1977मध्ये सरकारच्या मोरारजीभाईंचं बसलं, तर मोरारजीभाईंनी 44th अमेंडमेंट पास करून 78मध्ये हा आर्टिकल हटवला. ती गोष्ट वेगळी. पण आपण काय बघतोय, 1950च्या भारत बघतो. 1950मध्ये प्रत्येकाला संपत्तीचा अधिकार होता, आणि त्या अनुषंगाने तुम्ही संपत्ती खरेदी करू शकता, धारण करू शकता, आणि ॲज वेल ॲज तुम्ही संपत्ती विकू शकता. असा आर्टिकल नंबर 19(1) म्हणतो, ज्यात तुम्हाला स्वातंत्र्याचे भिन्न भिन्न अधिकार दिलेले आहेत. आता सिमिलरली आर्टिकल नंबर 31 हा सुद्धा फंडामेंटल राईटमध्ये, कारण पार्ट 3 मध्ये काय 12 ते 35 हे सगळे आपले काय मूलभूत हक्क आहे, आणि यामध्ये कसं 36 ते 51 या DPSP आहे. म्हणून एक ते सुद्धा काय बनला फंडामेंटल राईट. हा काय द गव्हर्नमेंट कॅन ॲक्वायर द इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी फॉर द पब्लिक पर्पज विथ जस्टिसेबल कंपन्सेशन. म्हणजे काय हा 31 काय म्हणतो, ठीक आहे की जर समजा सरकारला जनहितासाठी, जनहित म्हणजे रस्ता बांधायचा आहे, रेल्वे उतार करायचा आहे, धरण बांधायचं आहे, डॅम बांधायचं आहे, एक्सेट्रा जमीन पाहिजे असेल, तर पब्लिक पर्पजसाठी एक न्याययोग्य मोबदला म्हणजे काय, तुमची जेवढी जमीन घेतली असेल तेवढ्या जमिनीचा जो मार्केटमध्ये भाव चालू असेल तेवढा भाव तुम्हाला. एक्झाम्पल, तुमच्याकडे 1 एकर तुमची जमीन घेतली असं माना, मार्केटमध्ये भाव समजा 2 लाख रुपये चालू आहे, मग तुमची समजा 2 एकर जमीन सरकारने कॅप्चर केली तुमच्याकडनं, तर सरकारने त्या बदल्यात तुम्हाला 4 लाख रुपये दिले पाहिजे. याला म्हणतो आपण न्याययोग्य मोबदला, की जो जमिनीचा भाव चालू आहे त्या अनुषंगाने सरकारने मोबदला देऊन सरकारची जमीन जनतेकरता तुमच्याकडनं घेऊ शकते, स्वतःकडे घेऊ शकते. हे दोन, पण त्या कधी जनहितासाठी, आणि प्लस तुम्हाला त्या बदल्यामध्ये योग्य तो मोबदला दिल्यानंतर, म्हणजे तुमची इच्छा असेल तरच सरकार तुमच्याकडनं जमीन घेऊ शकतं. आणि म्हणून संपत्तीचा किंवा संपत्ती इन जनरल जमिनीचा हा प्रत्येकाला फंडामेंटल राईट होता, आणि जो तुमच्याकडनं कोणीही हिरावून घेऊ शकत नव्हता. आपण 31 बद्दल नंतर निवांत चर्चा करणार आहे पुढे स्लाईडमध्ये. तात्पुरतं म्हणूया आपण की जमिनीचा किंवा संपत्तीचा हा मूलभूत अधिकार होता, आणि तो कुठलंही सरकार तुमच्याकडनं हिरावून घेऊ शकण्याचा अधिकार राज्यघटनेत नव्हता. पण प्रत्येकाला माहिती आहे की स्वतंत्र होण्यापूर्वी 1947पर्यंत जे जमिनीचं वाटप होतं ते अतिशय असमान होतं. जमीनदार वर्ग, जे जातीने उच्चवर्णीय लोक होते, त्यांच्याकडे जमीन फार जास्त होत्या, आणि जे जातीने निम्न वर्ग होते, मोस्टली दलित वर्ग जो होता, जे आदिवासी लोक होते, यांच्याकडे जमीन तुल्यबळ होते, जवळपास जमिनी नव्हत्या. हे सगळे लोक मजूर होते, शेतमजूर होते, आणि म्हणून इंडिपेंडन्स होईपर्यंत भारतामध्ये जी शेतजमीन आहे याचं अतिशय असमान वाटप होतं, अतिशय विषमता होती. आणि म्हणून आपले DPSP जे आहेत 39BC यात असं लिहिलं गेलं की सरकारने प्रयत्न करावा असे काही धोरणं तयार करायचा की जेणेकरून ह्या असमान संपत्तीचं काय होईल, समान वाटप होईल. समजून घ्या, जर खरंच सरकारला गरिबांचं भलं करायचं असेल, जर खरंच सरकारला स्वातंत्र्य आणायचं असेल, कारण मला असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो, मला असं वाटतं की स्वातंत्र्याचं अर्थ हा प्रत्येकासाठी भिन्न भिन्न असतो. हे डोक्यात ठेवा. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. जे शेतकरी होते त्या काळातले, त्यांनी काय अर्थ काढला असेल की जमीनदारापासून स्वातंत्र्य म्हणजेच काय, स्वातंत्र्यता. बरोबर आहे ना, की जमीनदार ज्यांची पिळवणूक करत होते त्यांच्यापासून आता काय मिळणार, आम्हाला मुक्तता मिळणार, म्हणजेच काय आमचं स्वातंत्र्य. जे आदिवासी लोक होते त्यांनी काय अर्थ काढला की जे मळेवाले होते किंवा जे व्यापारी वर्ग होता, जे बळजबरी आमची जमिनी घेऊन बसले होते, ते व्यापाऱ्यांपासून, मळेवाल्यांपासून आम्हाला मुक्तता मिळाली,
म्हणजेच तेच काय आमचं स्वातंत्र्य. जो दलित वर्ग होता त्या काळातला, त्यांच्या अँगलने स्वतंत्र काय होतं, त्यांच्या अँगलने काय की उच्च वर्णाकडनं जी हीन भावाची वागणूक होती ती आता मिळणार नाही आणि आम्ही समान झालो. म्हणजेच काय आमचं काय स्वातंत्र्य झालं. महिलांसाठी स्वातंत्र्य काय होतं की आता पुरुषांच्या तुलनेत सुद्धा आम्हाला इक्वल अधिकार मिळतील. म्हणजेच काय आम्हाला काय मिळेल स्वातंत्र्य. आणि म्हणून स्वातंत्र्याची व्याख्या शेतकऱ्यांसाठी, आदिवासींसाठी, महिलांसाठी, एस टीसाठी, पत्त्यासाठी भिन्न भिन्न होते. आणि म्हणून जेव्हा आपलं स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस स्वातंत्र्य लढाईमध्ये फक्त एका पक्षाने का एका वर्गाने भाग घेतला नाही आहे. सो असं असं खूप चांगलं म्हणतात की इंडिपेंडन्स इज नॉट अ क्लास स्ट्रगल. हे क्लास स्ट्रगल नव्हता, इट इज अ मास स्ट्रगल. की फक्त कुठल्या एका वर्गाची लढाई नव्हती, ही संपूर्ण वर्गाची लढाई होती. आणि म्हणून या स्वातंत्र्यामध्ये SC ST, दलित वर्ग, महिला, आदिवासी, शेतकरी सगळ्यांनी बलिदान दिलं होतं. आणि म्हणून जेव्हा आपलं इंडिपेंडन्स मिळालं तेव्हा त्यांना असं वाटलं की त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. परंतु परंतु मूलभूत हक्कातच राज्यघटनेत असं लिहिलं होतं की संपत्तीचा तुम्हाला अधिकार आहे. आणि संपत्तीचं वाटप अतिशय असमान होतं. आणि ते असमान असल्यामुळे ज्यांच्याकडे खूप जास्त जमीन आहे त्यांच्याकडनं जमीन सरकार त्यांच्या इच्छेविरुद्ध घेऊ शकत नव्हतं. कारण त्यांच्या जमिनीवर घाला घालणे म्हणजेच काय त्यांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालणे, आणि जे त्या काळात शक्य नव्हतं. परंतु DPSP अशा काही स्वप्न लिहिली होती की सरकारने भविष्यामध्ये अशी काही धोरणं करावी की ज्या धोरणाद्वारे संपत्तीचं समान वाटप होईल. हे स्वप्न होतं सरकारचं. आणि हे जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच खरं स्वातंत्र्य येईल, याचा अर्थ असा होतो. म्हणजे समजून घ्या तुम्ही. आता मला सांगा, कलम नंबर 19 म्हणतोय की संपत्तीचा वैयक्तिक अधिकार आहे, बरोबर आहे का. आणि 39B आणि C म्हणताय की नाही त्या संपत्तीचं समान वाटप झालं पाहिजे. म्हणजेच काय, त्यांच्याकडे संपत्ती जास्त आहे त्यांच्याकडून सरकारने घेऊन ज्यांच्याकडे जमीन नाही आहे त्यांनी दिली पाहिजे. पण तुमच्या मते दोन्ही कलम एकमेकांच्या विरोधी आहेत ना. पण 19 काय म्हणतो की प्रत्येकाला स्वतःची जमीन ठेवण्याचा अधिकार आहे, ती जमीन तुमच्याकडनं कोणी हिरावून घेऊ शकत नाही. पण 39B काय म्हणतो, नाही सरकार तुमच्याकडनं जमीन हिरावून घेईल जेणेकरून जमिनीचं समान वाटप होईल आणि प्रत्येकाला न्याय मिळेल. म्हणजे याच म्हणतंय जास्त जमीन असेल सरकार हिरावून घेईल. यात काय म्हणते 19 म्हणजे नाही जमीन हिरावून घेऊ शकत नाही. म्हणजे कलम 19 आणि 39B एकमेकांच्या विरोधी आहे. मला कळलं काय कॉन्ट्राडिक्शन्स काय चालू आहे की मूलभूत हक्क आणि DPSP विरोधी बोललं. दुसरं एक्झाम्पल बघा, ह्याला पहिलं एक्झाम्पल कलम 14-15 काय म्हणतं, समानता आहे, इक्वालिटी बिफोर लॉ वगैरे. आणि 15 काय, भेदभाव नसावा कुठे, शिक्षणामध्ये, एज्युकेशनमध्ये, जात, धर्म, लिंग वगैरे. आर्टिकल नंबर 46 DPSP काय म्हणतं की सरकारने काही विशेष तरतुदी कराव्या, शिक्षणासाठी काही विशेष तरतुदी करा. कोणाकरता, SC ST आणि अदर विकर सेक्शन म्हणजे इतर जे कमजोर वर्ग आहे आणि महिलांसाठी सरकारने विशेष शिक्षणाकरता तरतुदी कराव्या, असं कोण म्हणतं, 46 कलम म्हणतो. आता बघा, कलम नंबर 46 म्हणतो की SC ST अदर विकर सेक्शन म्हणजे कमजोर वर्ग आणि महिला, फिमेल, यांच्याकरता विशेष तरतुदी कराव्या. म्हणजे काय की जे SC ST नाही आहे, नॉन SC ST, जे श्रीमंत आहेत आणि जे पुरुष आहे त्यांच्याकरता विशेष तरतुदी करायच्या नाही आहेत. म्हणजे काय, हा झाला भेदभाव एक प्रकारचा. काय की 46 म्हणते की फक्त SC ST आणि जे गरीब वर्ग महिला आहे त्यांना विशेष तरतूद शिक्षणामध्ये करा. पण कलम 14 काय 15 म्हणतो काय म्हणतो, नाही समानता आहे, भेदभाव तर करता येणार नाही. म्हणजे एकाच असं म्हणते तुम्ही भेदभाव करा. भेदभाव का करा की जेणेकरून काय होईल, समानता निर्माण होईल. म्हणजे हा कलम म्हणतो भेदभाव करा आणि हा कलम काय म्हणतोय, सगळे समान आहे, भेदभाव करू नका. आणि म्हणून पुन्हा कलम 14 आणि 15 ही विरोधी आहे कलम 46च्या. पुन्हा हा निर्माण झाला कॉन्ट्रडिक्शन. पुन्हा कलम 25 काय म्हणतो की तुम्हाला तुमच्या जो धर्म आवडीचा तुम्ही जो धर्म स्वीकारू शकता, प्रसार करू शकता, प्रचार करू शकता. जो तुम्हाला धर्म आवडेल तुम्ही स्वीकारू शकता, सोडू शकता, प्रचार करा, प्रसार करा, काही करा. हा तुम्हाला मूलभूत हक्क आहे जो तुमच्याकडनं कोणीही हिरावून घेत नाही. परंतु DPSPच्या 40 काय म्हणतात, भारताने युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC
समान नागरी कायदा, समान नागरी कायदा आणावा. आता टॉपिक फार मोठा आहे, या वेगळा व्हिडिओ होईल, त्यामुळे निवांत काय बोलतो, काय असं शहाबानोपासून तर शायराबानोपर्यंत काय घडलं निवांत काहीतरी बोलेल मी. पण आता तो माझा मुद्दा नाही, मुद्दा माझा आजचा वेगळा आहे. मुद्दा असा आहे की कलम 25 काय म्हणतो, तुम्ही कुठलाही धर्म स्वीकारू शकता. फोटोवर काय म्हणतो, नाही नाही नाही, धर्माच्या पलीकडे एक समान कायदा असावा की ज्यामध्ये प्रत्येक धर्माचे लग्नाचे, डायव्होर्सचे, तलाकचे, दत्तकपुत्राचे, अडॉप्टेशनचे, प्रॉपर्टी सगळे समान कायदे असावे. म्हणजे एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल तुम्ही घ्या आता, एक इस्लामसाठी कायदा आहे लग्नाचा, शरियत ॲप्लिकेशन ॲक्ट, शरियत लॉ 1937. यानुसार एक मुस्लिम पुरुष कमीत कमी 4 लग्न करू शकतो या कायद्यानुसार. बट आता हा जो अधिकार आहे, हा अधिकार इतर धर्मियांच्या लोकांना नाही आहे. म्हणजे एक्झाम्पल, हिंदू पुरुष फक्त एक लग्न करू शकतो ऑब्विसली, म्हणजे हा भेदभाव झाला. किंवा इस्लाममध्ये एक पुरुष 4 स्त्रियांशी लग्न करतोय, पण हिंदूमध्ये तो स्त्रियांना तसा अधिकारच नाही आहे. म्हणजे पुन्हा भेदभाव आहे मुस्लिम स्त्री आणि हिंदू स्त्रीमध्ये. आणि म्हणून धर्माच्या आधारे जरी तुम्हाला अधिकार दिला असला तरी हा एक प्रकारचा काय होतो, भेदभाव होत होता. आणि म्हणून सरकार काय म्हणते, हा भेदभाव दूर करण्याकरता काय करा तुम्ही, समान नागरी कायद्याना. म्हणून लग्नाकरता हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, ख्रिश्चन या सगळ्यांना एकच कायदा असेल, त्यांचे भिन्न भिन्न कायदे नसतील. हा असा कायदा काहीतरी आणा. मग 44 काय म्हणतो, नाही, धर्माचा अधिकार साईडला करायचा, सगळ्यांना समान कायदा आणायचा. आणि 25 काय म्हणतो, नाही नाही नाही, प्रत्येकाला स्वतःचा धर्माचा अधिकार आहे. म्हणजेच काय, पुन्हा 25 आणि 44 एकमेकांच्या विरोधी आहे. मग कळते ना. आणि म्हणून राज्यघटनेमध्ये असे काही आर्टिकल्स होते, 19-31च्या विरोधी 39B, 14-15 च्या आपण 46 आणि 25च्या आपण 16. आता असे काही आर्टिकल्स होते की जेव्हा आपण राज्यघटना लिहिली तेव्हा ते लक्षात आलं नाही. पण जेव्हा 1950 पासून ती अंमलात आली तेव्हा सडनली पुढच्या एकाच वर्षामध्ये, म्हणजे 1951 पर्यंत एका वर्षभरामध्येच भारत सरकारला असे डेंजर अनुभव आले की बाबांनो, एका साईडला आम्ही म्हणतोय मूलभूत हक्क आहे आणि त्याच्याच विरोधी आम्ही म्हणतो DPSP आहे. आता प्रश्न असा पडला, सरकारने काय करावं, लोकांचे हक्क जोपासावे का एक कल्याणकारी राज्य निर्माण होण्याकरता DPSP घ्यावे. कारण जर तुम्ही लोकांनी संपत्तीचा अधिकार लोकांकडे कायम ठेवला तर तुम्ही संपत्तीचं समान वाटप करू शकत नाहीत. आणि जर तुम्हाला संपत्ती समान वाटप करायचं असेल तर लोकांकडनं लोकांचा संपत्तीचा मूलभूत अधिकार हिरावून घ्यावा लागेल. तसेच शिक्षणामध्ये SC/ST महिलांना तुम्हाला अधिक सुविधा पुरवायच्या करायच्या असतील तर तुम्हाला इतर वर्गांमध्ये भेदभाव करावा लागेल. आणि म्हणून तुम्हाला कलम 14 आणि 15 तुम्हाला बंधने घालावी लागतील. म्हणजे काय की जर तुम्हाला स्वप्न पूर्ण करायचं DPSPचं तर हक्कांवर बंधने घाला. पण हक्कांवर बंधने घालता येत नव्हती, कारण आपण मागच्या टाकून शिकलोय कलम 13(1) आणि कलम 13(2) शिकलोय की मूलभूत हक्कांवर बंधने घालता येत नव्हती. म्हणून जर मूलभूत हक्कांवर बंधने घातली नाही तर स्वप्न पूर्ण होत नव्हतं. आणि अशा प्रकारचं भांडण हे पहिल्याच वर्षामध्ये समोर आलं. स्वातंत्र्याची अर्धवट स्वप्ने, अर्धवट याकरता कारण पूर्ण करायला एक जातोय, एक अपूर्ण राहते, म्हणून नाव दिलं अर्धवट. हो, काय असते. आफ्टर द इंडिपेंडन्स 2 सर्वात मोठे रिफॉर्म झाले बघा. भारत इंडिपेंडन्स झाल्यानंतर सर्वात मोठे 2 सुधारणा झाल्या. पहिली सुधारणा होती भूसुधारणा, लँड रिफॉर्म. आणि दुसरी सर्वात मोठी शिक्षण सुधारणा, सर्वात मोठा रिफॉर्म्स. जी भूसुधारणा आहे त्यात बरेच काही पैलू आहेत, तुम्ही त्यात जाणार नाही. 2 पत्र कामाचे मध्ये सर्वात पहिलं की जमीनदारी सिस्टम जी होती, जमीनदारी पद्धत ही ॲबॉलिश केली, रद्द करून टाकली. जमीनदार म्हणजे काय, इकडे शेतकरी आहे जो बिचारा वर्षभर शेतात राबतोय, कष्ट करतोय, मेहनत करतोय, त्याचं काहीतरी उत्पन्न येतोय आणि त्या उत्पन्नाचा काही भाग जमीनदार पंख्याखाली बसून फक्त घेत होता. म्हणजे जमीनदार एकही रुपयाची मेहनत करत नाही, फक्त शेतकऱ्या टाळूवरचं लोणी खातोय. जमीनदार कुठलीच मेहनत करत नाही, शेतकरी वर्षभर राबतोय, जमीनचा मालक जमीनदारच आहे, पण राबणारा शेतकरी बिचारा आणि जे उत्पन्न होतं त्याचा बराचसा भाग जमीनदार घेतोय आणि शेतकरी फक्त मजूर गरीब राहतोय. आणि म्हणून जमीनदारी पद्धतीमुळे भारतामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले होते. आणि म्हणून आफ्टर इंडिपेंडन्स ज्यावेळेस आपण भूसुधारणा केली त्या पहिला आपला मुद्दा होता की जमीनदारी पद्धत उच्चाटन करा. आणि म्हणून जमीनदारी पद्धत आपण संपवली.
उच्चाटन केलं. UPSC प्री 2019चा क्वेश्चन आहे की जमीन सुधारणामध्ये सर्वात महत्त्वाचं काम काय केलं गेलं. द ॲबॉलिशन ऑफ जमीनदारी सिस्टम, की जमीनदारी पद्धतीचं उच्चाटन केलं गेलं. एक JS मिल थिंकर्स आहे, फार फेमस थिंकर, याचा एक टॉपिक आहे फॅबेन सोशलिझम, फॅबेन समाजवाद. तर हा म्हणजे पडणार नाही कारण टॉपिक फार वेगळा आहे, पण तुम्हाला लिंक लागतो म्हणून सांगतो. त्याचं म्हणणं असं होतं की युरोपमध्ये जे भांडवलशाही वर्ग आहेत, भांडवलशाही वर्ग, त्यांच्यापेक्षाही माझ्या भाषेमध्ये सर्वात हरामखोर कुठला वर्ग असेल हा जमीनदार वर्ग आहे. कारण ॲटलिस्ट जे भांडवलशाही वर्ग आहे हा भांडवल गुंतवतो, थोडीफार ते रिस्क घेतो. पण जमीनदार हा फक्त पंख्याखाली बसून किंवा AC खाली बसून फक्त तळवची लोणी खातोय. आणि म्हणून भांडवलशाहीपेक्षा सर्वात जर एखादा खतरनाक पडलेला प्राणी असेल हा कोण जमीनदार आहे, असं या थिरीत आपल्या भाषेत लिहिलेले. आपली भाषा वापरली, असं हरामखोर म्हटलं नाही आहे, आपल्या भाषेत सांगतो असं म्हटलेलं आहे. JS मिलचा फॅबेन सोशलिझम. त्याच्यामुळे निवांत टॉपिकवर बोलूया चला. आणि दुसरा मुद्दा हा केला लँड सीलिंग. म्हणजे काय, ही जमीन आहे द भूधारणावर बंदी का भूधारणावरती लिमिट. म्हणजे काय, पातळी, मिनिमम पातळी. एक्झाम्पल घ्या, एक खेडेगाव आहे, गावामध्ये एक शेतकरी आहे, तो जमीनदार होता. समजा त्याकडे 100 एकर जमीन आहे आणि त्याच गावात शेतमजूर आहे, फक्त एकरभर जमीन आहे. मग काय केलं लँड सिलिंगमध्ये, एक कायदा असे पास केले की एक आपण लिमिट फिक्स केली. लिमिट एक्झाम्पल घ्या, फक्त एक्झाम्पल 25 एकर, की ह्या गावातला कुठलाही शेतकरी फक्त स्वतःकडे 25 एकर जमीन ठेवू शकतो. आता एकडे किती, 100 एकर, आणि म्हणून 100 पैकी 75 एकर जमीन सरकार जप्त करतो, सरकार घेतो कोणाकडनं, एकडनं. आणि त्या 75 एकरमधला काही भाग जसे बी लोक आहे त्यांच्याकडे जमीनच नाही आहे, त्या बी लोकांना डिस्ट्रीब्यूट करतो. आणि याद्वारे संपत्ती समान वाटप होतं, जे आर्टिकल नंबर कितीमध्ये म्हटले आपण, 39B आणि 39C मध्ये म्हटले. क्लिअर आहे का, की याला म्हणतो आपण भूधारणा कमाल पातळी, की एक व्यक्ती किती शेतजमीन धारण करू शकतो. त्यापेक्षा जास्त जमीन असेल तर ज्यांच्याकडे जमीन कमी आहे किंवा अल्पभूधारक आहे किंवा ज्या जमीनच नाही आहे त्या लोकांना सरकार त्यांच्याकडे वाटणार. ते मी की भूदान थोडं स्पेलिंग चुकलं मराठीमधलं, थोडंसं मराठी समजून घेऊ आपण. ओके, भूदान चळवळ विनोबा भावेंची, की जे अमीर लोक आहे जमीन घ्या आणि गरिबांना द्या. अमीरों से लेके गरीबों को देके, है ना, बडा मुस्कुराया गोविंदा, तो आहे ते, ठीक आहे. असं तर भूदान चळवळ, तर काय 2 मुद्दे काय होते, की एक काय करायचं, जमीनदारी संपवायची, आणि दुसरं काय, महत्तम सीमा धारण करायची. तुम्ही मला सांगा आता मित्रांनो, जर सरकार जमीन सुधारणा करते तर याद्वारे देशातले SC ST, विकर सेक्शन, कमजोर पातळी, फिमेल, महिला यांना आनंद होईल ना. कारण आतापर्यंत जी जमीन त्यांच्याकडे नव्हती आणि जे वर्षभर जमीन कसताय त्यांना काय जमीन मिळते. पण एवढं नक्की म्हणता येईल मित्रांनो की यामुळे सर्वात जास्त जी कोणाला त्रास होईल, कोणाला मिरची लागल, ते कोण होते, जमीनदारांना वाटलंच आता काही खरं नाही, आपली जमीन आपल्याकडे राहत नाही, आणि याद्वारे सगळ्या पुढच्या घटना घडतात. मग लँड रिफॉर्मने काय केलं, गरिबांचा तर फायदा केला, स्वप्न पूर्ण केलं गांधींचं. पण DPSPला इम्प्लिमेंट केलं. बट ज्यावेळेस जमीन बळजबरी घेतल्या त्या जमीनदारांच्या मूलभूत हक्कांवर बंधन आली. का, कारण त्यांच्याकडे एक्झाम्पल घ्या, 25 कोटी करोड एकरपेक्षा जास्त जमीन होती, त्यांच्याकडनं सरकारने जमीन घेऊन घेतली. म्हणजेच काय, त्यांना जो राज्यघटनेने अधिकार दिला होता कलम 19(1)चा संपत्ती धारण करण्याचा, त्या अधिकाराला बंधनं आली आणि त्या अधिकाराचा डावलून त्याला साईडला करून सरकारने बळजबरीने जमिनी घेतल्या. म्हणजेच काय, की जमीन सुधारणामुळे जमीनदाराच्या मूलभूत हक्कांवर गदा आल्यात, बंधनं आले. परंतु दलित वर्ग, कमजोर वर्ग आणि महिलांना जी स्वप्न होती ती स्वप्न पूर्ण व्हायला कुठेतरी सुरुवात झाली होती. पण ही स्वप्नाची राख रांगोळी करण्याकरता जमीनदार वर्ग सज्ज होता. कसा, पुढे बघू आपण. चला, दुसरा मोठा रिफॉर्म आहे तो एज्युकेशन, शिक्षण घेतो. तर तुम्ही बघा 1947 पर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये ब्राह्मण वर्ग, राजपूत वर्ग यांची दबदबा होता त्या काळामध्ये. आणि जे दलित वर्ग किंवा जे
महिला वर्ग यांचं फार कमी होतो. एक्झाम्पल गावामध्ये समजा 100 लोकसंख्या आहे, तर 100पैकी समजा जो उच्चवर्णीय आहे हा फक्त 2% लोकसंख्या उच्चवर्णीयाची आहे, पण शिक्षण क्षेत्रामध्ये पण 90% आहेत. आणि गावातले जे उरलेले 90% पकडून घ्या, 98% जे वर्ग आहे, ज्यात महिला दलित वर्ग आहे, हे फक्त शिक्षणात 10%च आहे. असा स्थिती होती. मग इतकी असमानता होती शिक्षणामध्ये, आणि म्हणून समानता आणण्याकरता शिक्षणामध्ये काहीतरी सुधारणा कराव्या लागतील. आणि म्हणून ज्यांना वर्षानुवर्षे ज्यांना ज्या ज्या सुविधा होत्या शिक्षणाच्या, ज्या नाकारल्या गेल्या, त्या लोकांना आता सुविधा मिळाल्या पाहिजेत, तेव्हा त्यांची अर्थस्वप्ने काय होतील, पूर्ण होतील. आणि म्हणून DPSP अंतर्गत की SC/ST, इतर कमजोर वर्ग आणि महिलांना शिक्षणामध्ये पुढाकार करण्याकरता रिझर्वेशन देण्यात गेलं. म्हणजेच काय की एखादी समजा शैक्षणिक संस्था आहे, ABC नावाची शाळा आहे किंवा स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये समजा 10 टीचर्स लोकांची भरती आहे, तर 10पैकी एक्झाम्पल घ्या, 3 जागा राखीव ठेवल्या गेल्या SC/ST, कमजोर वर्ग आणि महिलांसाठी. म्हणजेच काय, जर या 3 लोकांना ते भरलं गेलं तरच भविष्यामध्ये ही लोक पुढे येऊ शकतील. अशा प्रकारे एज्युकेशन क्षेत्रामध्ये सुद्धा सुरू झाली आरक्षणाची. एक सुंदर वाक्य जे मला तुम्हाला कोट करावं असं वाटलं, मला सुंदर वाक्य, मला अगदी फार आवडतं. विदाऊट इकॉनॉमिक इक्वॅलिटी देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ पॉलिटिकल इक्वॅलिटी. म्हणजे जोपर्यंत लोकांमध्ये आर्थिक समानता निर्माण होत नाही, म्हणजे कशी, जोपर्यंत संपत्ती समान वाटप होत नाही, तोपर्यंत राजकीय समानता म्हणजेच लोकशाही, खरी लोकशाही, वास्तव लोकशाही निर्माण होणार नाही. जी होईल फक्त पुस्तकावरती असेल, पेपरामध्ये असेल, ऐकायला असेल, पण खरी लोकशाही तेव्हाच निर्माण होईल जेव्हा लोकांकडे संपत्तीबद्दल समानता असेल, प्रत्येकाला रोजगार असेल. हे वाक्य होतं पंडित जवाहरलाल नेहरूंचे, आधुनिक भारतीय निर्माते, पहिले प्रधानमंत्री. आणि दुसरं वाक्य असे सुंदर आहे, जोपर्यंत सामाजिक समानता येणार नाही तोपर्यंत राजकीय समानता येणार नाही. म्हणजेच काय की जोपर्यंत लोक समाजामध्ये एकाच अंगाने वरती येणार नाही, कोणी हीन, कोणी उच्च, कोणी निम्न असा भेदभाव होणार नाही, समाजामध्ये प्रत्येकाला विकासाला समान संधी मिळतील, कुठेही भेदभाव होणार नाही, तेव्हाच खरी लोकशाही निर्माण होईल. हे म्हणणं होतं राज्यघटनेचे शिल्पकार माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि म्हणून राजकीय लोकशाही आणण्याकरता आधी आर्थिक आणि सामाजिक लोकशाही किंवा राजकीय समानता आणण्यासाठी आधी आर्थिक समानता आणि सामाजिक समानता आणावी लागते, त्याशिवाय शक्य नाही. आणि म्हणून आर्थिक समानता आणण्याकरता आपण जमीनदारी हटवली, किंवा समजते का, लिंक लागते का, जमीनदारी हटवली तर काय झालं, आपण जमीनचं पण वितरण केलं, प्रत्येकाकडे समजा जमीन आली, म्हणजे काय होईल, काही प्रमाणामध्ये आर्थिक असमानता दूर होईल आणि समानता येईल. आणि जर आपण शिक्षणामध्ये प्रत्येक वर्गाला संधी पुरवली तर समाजामध्ये त्यांना सुद्धा चांगलं प्रेस्टिज प्राप्त होईल, प्रतिष्ठा प्राप्त होईल आणि भेदभाव कमी होईल. आणि म्हणून ज्या प्रकारे शिक्षणामध्ये आपण आरक्षण दिलं तर त्या लोकांना सामाजिक समानता होईल. म्हणजे या प्रकारे जमीनदारी हटवली तर मिळेल आर्थिक समानता, शिक्षणात आरक्षण दिलं तर मिळेल सामाजिक सुरक्षता, सामाजिक समानता, आणि या प्रकारे राजकीय समानता सुद्धा निर्माण होईल. आणि म्हणून सर्वात आधी जमीन सुधारणा आणि शिक्षण सुधारणा या 2 गोष्टी हाती घेण्यात आल्या. आय होप तुम्हाला माझं म्हणणं कळत असेल. चला पुढे जाऊ, कळत नसेल तर कळून घ्या. चला आता 1 नंबर कट. आता आपलं थोडं आपण त्या विषयामध्ये हात घालतो बघा. आता तुम्हाला थोडं लिंक लागते बघा. झालं काय, मी आत्ता बोललो की आर्टिकल जो 46 DPSPचा 46 हा काय म्हणतो की जो SC/ST, अदर गरीब वर्ग किंवा महिला यांना सुद्धा शिक्षणामध्ये समान संधी मिळाल्या पाहिजे. आणि म्हणून जे मद्रास स्टेट होतं, आधी मद्रास, नंतर ते तामिळनाडू बनलं, आधी काय नाव होतं, मद्रास राज्य. त्या मद्रास राज्याने 1927 पासूनच एक गव्हर्नमेंटची ऑर्डर काढून त्यांच्या प्रांतामध्ये जे नॉन ब्राह्मण होते, नॉन ब्राह्मण वर्गांना शिक्षणामध्ये काही विशेष सवलत दिल्या होत्या. मद्रास जे राज्य होतं, प्रांत होता ब्रिटिश काळातला, त्यांनी 1927 पासूनच 27 पासूनच एक गव्हर्नमेंटचा आदेश काढला होता. आणि त्या आदेशानुसार मद्रास राज्यामध्ये प्रांतात जे नॉन ब्राह्मण लोक होते त्यांना शिक्षणामध्ये विशेष सवलती सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. आता झालं असं की 1947ला इंडिपेंडन्स झालं आणि 1950 राज्यघटना आली. 50मध्ये लिहिलं गेलं होतं
आपण सगळे सारखेच, कलम 14, आपल्यात भेदभाव नाही आहे. मग मद्रास राज्यामधला एका ए पर्सनला असं वाटलं की राव आता राज्यघटनाच सांगते, बाबासाहेब सांगते आपल्याला की आपण सगळे सारखे आहोत, समान आहोत, आपल्यात कुठलीच भेदभाव नाही आहे, धर्म, जात, पंथ, लिंग. मग जर आपण सगळे सारखे असू, आपलं असमान असू, भेदभाव नसेल, तर मद्रास राज्यामध्ये फक्त नॉन ब्राह्मीणलाच सुविधा काय आहेत, ब्राह्मीण लोकांना का सुविधा नाही आहे? आणि म्हणून मद्रास राज्यामधला जो आरक्षणाचा निर्णय होता 27 पासूनचा, हा आता राज्यघटना आल्यामुळे रद्द करण्यात यावा. ठीक आहे, 27 पासून 1950 पर्यंत सरकार ब्रिटिशांचं होतं आणि मान्य केले. माझ्या बाबासाहेबांनी आमची राज्यघटना आणली आहे आणि आमच्या राज्यघटनेत लिहून दिले की आमचा मूलभूत हक्क लिहून दिले बाबासाहेबांनी की नाही, आमच्यामध्ये समानता आहे, आमच्यात भेदभाव नाही आहे. मग आता त्या मद्रास राज्याला फक्त नॉन ब्राह्मीणलाच सुविधा देण्याचा कसा अधिकार आहे? ती सुविधा ब्राह्मीण लोकांना सुद्धा मिळाली पाहिजे किंवा दोघींना समानता निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून मद्रास राज्याने दिलेलं आरक्षण हे राज्यघटनेच्या कलम नंबर 14 आणि कलम नंबर 15च्या विरोधी आहे, जे मद्रास राज्याने आर्टिकल 46 जो DPSP मधला आहे त्याला पूर्ण करण्याकडे दिलं होतं. परंतु ते आरक्षण अपोज ठरलं कोणाच्या? कलम 14 आणि 15च्या. आणि म्हणून चंपाकम दोरायगंज नावाची व्यक्ती होती, त्या व्यक्तीने सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली की मद्रास राज्याने दिलेलं नॉन ब्राह्मीणला आरक्षण हे माझ्या मूलभूत हक्कांच्या विरोधी आहे. आणि 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 तुम्ही असं राज्यघटनेत बाबासाहेबांनी लिहून दिले की ज्यांचे मूलभूत हक्क डावलले जातील, मूलभूत हक्कावर बंधने येतील, ती लोक राज्यघटनेच्या कलम 32 नुसार किंवा 226 नुसार ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायिक पूर्ण घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये अपील करू शकतात. हे मी सांगत नाही, हे बाबासाहेबांनी लिहून दिले. असं पण म्हणते, चंपाकम दोरायरंजन म्हणतंय की बाबा नो, तुम्ही जे आरक्षण दिलं होतं मद्रास राज्यामध्ये, ठीक आहे, आमचं राज्य नव्हतं, आता बाबासाहेबांचं राज्य आलं, बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला की आम्ही सगळे समान आहोत, आम्ही सगळे समान असाल तर मग हे दिलेलं जे आरक्षण आहे आमच्यात असमानता किंवा भेदभाव निर्माण करते आणि म्हणजेच आमचे मूलभूत हक्क वरती बंधने येतात. आणि म्हणून राज्यघटनेत लिहिलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर बंधने येतील तर तो व्यक्ती कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टामध्ये आणि 226 नुसार हायकोर्टात जाऊन त्याच्याविरुद्ध अपील करू शकतो. आणि म्हणून मी सुप्रीम कोर्टामध्ये अपील करते. आणि म्हणून त्या व्यक्तीने सुप्रीम कोर्टात अपील केली आणि अपील केल्यानंतर जो खटला आला, भारताचा पहिला खटला, त्याचं नाव चंपाकम दोराईरंजन व्हर्सेस विरुद्ध मद्रास राज्य, खटला 1951. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फार महत्वाचा. तुम्हाला पार्श्वभूमी कळली काय? गुड. चलो, हा खटला फार मनोरंजन होता. या खटल्यामध्ये जसं बघा झालं काय, राज्यघटना नवीन निर्माण झाली होती, सुप्रीम कोर्ट सुद्धा नवीन निर्माण झालं होतं. झालं काय, राज्यघटनेने काय, सुप्रीम कोर्टने काय केलं, बेस घेतला राज्यघटनेचा आधार घेतला. राज्यघटना काय म्हणते? बरोबर आहे की तुम्ही व्यक्तीचे मूलभूत हक्क डावलू शकत नाही असं राज्यघटनाच म्हणते. आणि मद्रास राज्याने ते आरक्षण देऊन काय केलं होतं, व्यक्तींचे मूलभूत हक्क डावलले होते. आणि म्हणून सुप्रीम कोर्टने राज्यघटनेचाच आधार घेऊन काय केलं, ते आरक्षण काय करून टाकलं, कॅन्सल करून टाकलं. लक्षात ठेवा. कारण या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने मूलभूत हक्कांपेक्षा जे DPSP आहे, जे तत्वे आहे, तत्वांपेक्षा मूलभूत हक्कांना जास्त महत्त्व दिलं. हा पॉईंट एक्झाम पॉईंट ऑफ कामाचा आहे, हे डोक्यात ठेवा की या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने मूलभूत हक्कांना जास्त महत्त्व दिलं कोणापेक्षा? DPSP पेक्षा. म्हणजेच काय आपल्या भाषेमध्ये तुम्हाला DPSP म्हणजे काय ना की राज्याची नीती निर्देशक तत्वे, म्हणजेच काय DPSP. ह्या खटल्यात म्हणजे कोर्टने काय म्हटलं की बाबांनो, तुम्ही DPSP पूर्ण करण्यासाठी की त्याच्यावरती काही बंधने नाही आहेत, की तुम्ही त्याच्या जर ही पूर्ण नाही झाली तर तुम्ही कोर्टात जाऊन अपील करू शकत नाही. बरोबर आहे, म्हणजे ही जी DPSP ती न्यायप्रविष्ट नाही आहेत. त्यामुळे तुम्ही DPSP पूर्ण करण्यासाठी तुम्ही व्यक्तीचे मूलभूत हक्क डावलताय, हे कितपत योग्य आहे? जे DPSP न्यायप्रविष्ट नाही आहेत, तुम्ही ते पूर्ण करण्याकरता मूलभूत हक्क जे न्यायप्रविष्ट आहे, जे इतकं अप्रतिम आहे, तुम्ही त्यांना साईडला करतायत. असं कसं होऊ शकतं? आणि म्हणून तुम्ही मूलभूत हक्क डावलू शकत नाही, त्यांच्यावर बंधनं घालू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही दिलेलं जे आरक्षण आहे ते रद्द करा. आणि म्हणून या खटल्यामध्ये, चंपाकम खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने मूलभूत हक्कांना काय दिलं, महत्त्व दिलं कोणापेक्षा? DPSP पेक्षा. पॉईंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाऊ
आता समजून घ्या, यात काय झालं मग, की जी स्वप्न होती ती स्वप्न पुन्हा काय झाली, आली नाही, काय अर्धवटच राहिली. म्हणून मी काय नाव दिलं होतं अर्धवट, की नेमकं बिचारांना SC ST विकर सेक्शनला फिमेलला थोडाफार अधिकार मिळाला होता, पण या खटल्यावर तो अधिकार पुन्हा काढून घेतला आणि जे स्वप्न होतं स्वप्न त्यांचं पुन्हा भंगलं. म्हणजे शिक्षणामुळे स्वप्न भंगलं. मग जे जमीनदार ज्यांना असं वाटलं की जे सुधारणा सरकार शिक्षणामध्ये करत होतं त्या सुप्रीम कोर्टने पायामध्ये घातला. मग ज्या प्रकारच्या जमीन सुधारणा करून आपले हक्क सरकारने घेऊन घेतले, जर समजा आपण जर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि म्हटलं की आमचे बी हक्क डावलले, तर कदाचित आपलाही फायदा होईल. आणि म्हणून ह्या खटल्याचा आधार घेऊन जमीनदारसुद्धा आता हालचाली करायला लागले. आणि जे लँड रिफॉर्मचे कायदे होते, जमीन सुधारणा, मोस्टली जमीन हा विषय स्टेटचा विषय, स्टेट लिस्टचा विषय, म्हणजे कुठला विषय, राज्य सूचीचा विषय आहे. त्यामुळे राज्य जे लँडमार्क कायदे कोण करणार, राज्य करणार. म्हणून राज्याने कायदे केले होते. राज्याने कायदे केले, पंजाब राज्याने कायदा केला, राजस्थानने केला, मद्रासने केला, आंध्राने केला, तत्कालीन बॉम्बे राज्याने केला. ह्या कायदे केले. जमिनी घ्यायला लागले कोणाकडनं, जमीनदाराकडनं. पण जमीनदार काय केले, जमीनदार पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेले. का? कारण ज्यावेळेस राज्य जमीन सुधारणा करून आमच्या जमिनी घेते, त्यावेळेस ते जमीन सुधारणा आमच्या मूलभूत हक्कांच्या विरोधी, कुठला 19(1)(f) आणि 31च्या विरोधी आहे. आणि म्हणून जमीन सुधारणा हे सुद्धा आमच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालतात. ज्या प्रकारे चंपाकम खटल्यात कोर्ट बोललं की तुम्ही DPSP पूर्ण करण्याकरता हक्क डावलू शकत नाही, त्याच प्रकारे जमीन सुधारणामध्ये तुम्ही DPSPला पूर्ण करण्याकरता तुम्ही आमचे मूलभूत हक्क डावलू शकत नाहीत. अशी अपील कोणी केली, जमीनदारांनी. कुठे केली, सुप्रीम कोर्टामध्ये केली. जशी अपील सुप्रीम कोर्टामध्ये गेली, ऑलरेडी 16 शिक्षणाचा अधिकार मिळाला होता, तोही गेला. जमीनदारांनी सगळी एकी केली आणि जमीनदार सुप्रीम कोर्टामध्ये गेला. आणि असं वाटायला लागलं होतं की चला, ज्या प्रकारे चंपाकन खटल्यावर सुप्रीम कोर्टने बाजू घेतली आहे राज्यघटनेची किंवा फंडामेंटल राईटला सुप्रीम कोर्टने इम्पॉर्टन्स दिलं आहे, त्याच प्रकारे जमीनदारीसुद्धा सुप्रीम कोर्ट काय करेल, यांच्या फारला इम्पॉर्टन्स देऊन टाकेल आणि ज्या जमीन सरकारने घेतल्या आहेत त्या परत जमीनला वापस करून टाकेल. आणि म्हणून जे SC ST महिला स्वप्नांचं ते निराश झाले आणि त्यांना वाटलं नाही, हे आपलं स्वातंत्र्य नाही, हे आपल्याकरता स्वातंत्र्य नाही, हे स्वातंत्र्य खोटं आहे, आभासी आहे. जे आधी होतं ब्रिटन तेच बरं आहे, हे आता खरं नाही, हे आपलं राज्य नाही, सुराज्य नाही, स्वराज्य नाही असं वाटायला लागलं मला. ही जेव्हा मी टायपिंग करत होतो मित्रांनो, त्यामुळे गोष्ट आठवली की सेम घटना घडली इन दी USA. समजून घ्या, ज्या एखादा देश इंडिपेंडंट होतो ना, इंडिपेंडंट होण्याच्या आधी जे आपण स्ट्रगल करतो, जे आपण स्ट्रगलला म्हणतो, आपण जे लढा देतो इंडिपेंडन्स होण्याकरता, त्या लढ्यामध्ये सगळे सामील, आता बोललो पूर्ण मास म्हणजे सगळे सामील होतात. आणि जी लोक लढ्यात सामील होतात प्रत्येकाला असं वाटतं की इंडिपेंडन्स मिळाल्यानंतर जी माझी स्वप्न आहे ती पूर्ण व्हावी. मग ते SC ST असतील, ते OBC असतील, ते महिला असतील, ते डिसेबल अपंग असतील, दिव्यांग असतील, मुलं असतील, कोणी असतील, ह्या प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही जेव्हा यात भाग घेतो लढ्यामध्ये, तर जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा आमच्या इच्छा, आकांक्षा, ॲस्पिरेशन्स काय व्हावं, पूर्ण व्हाव्या. हे प्रत्येक कंट्रीमध्ये होतं. ज्यावेळेस अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्ध चालू होतं, त्यावेळेस जॉर्ज वॉशिंग्टनने, जसं आपले महात्मा गांधी लीडमध्ये होते त्यावेळेस त्या ठिकाणी जॉर्ज वॉशिंग्टन होते, यांनी लीड केलं होतं हा लढा. आणि जॉर्ज वॉशिंग्टन ज्या लढा दिला त्यावेळेस त्यांचे त्या USA जे ब्लॅक पीपल होते, जे कृष्णवर्णीय लोक होते, त्यांना त्या प्रश्न असा पडला की जॉर्ज वॉशिंग्टन हा लढा देत आहेत, ब्लॅक लोकांना प्रश्न पडला की आपण का भाग घ्यायचा. आणि जरी USA इंडिपेंडन्स झाला तर आपल्याला काय मिळणार आहे, आपण ब्लॅक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की त्या काळामध्ये ब्लॅक लोक स्लेव होते, दास होते. मग त्यांना असं वाटतं की जरी US इंडिपेंडन्स झाला तर आपण दास राहणार आहे गोऱ्या लोकांची, मग आपण भाग का घ्यावा. म्हणून इनिशियली ब्लॅक लोक भाग घेत नव्हते, आम्ही भाग का घ्यावा. नंतर जॉर्ज वॉशिंग्टनांनी त्यांना दिला भरोसा की जर तुम्ही आमच्या लढ्यात भाग घेतला कृष्ण लोकांनी, तर आम्ही तुम्हाला समान अधिकार देऊ. आणि जे स्लेव्हरी आहे, जी दास्य सिस्टम आहे, जी दास्य पद्धत आहे, आम्ही संपवू. आणि तुम्हाला जे अधिकार गोरेवर्ग लोकांना आहे ते अधिकार आम्ही तुम्हाला देऊ, असं वॉशिंग्टन साहेबांनी यांना प्रॉमिस दिलं. आणि त्यानंतर ब्लॅक पीपल लढ्यात सामील झाले. पण वॉशिंग्टनने आपलं प्रॉमिस पाळलं नाही. USA इंडिपेंडंट झालं सुद्धा ब्लॅक लोकांना त्यांचे अधिकार मिळाले नाही. त्यांना त्यांचे अधिकार इंडिपेंडन्स मिळाल्याच्या 90 वर्षांनंतर, म्हणजे 1860मध्ये ज्या अब्राहम लिंकन राष्ट्रपती झाले
त्यावेळेस ब्लॅक पीपलला कमीत कमी कागदावर तरी ब्लॅक पीपलला समान अधिकार व्हाईटसारखे मिळाले. म्हणून जे वॉशिंग्टनने प्रॉमिस केलं होतं स्ट्रगलमध्ये, ते प्रॉमिस पूर्ण करायला 90 वर्ष लागलेत. आणि म्हणून ज्या प्रकारे प्रॉमिस नेहरूंनी केलं होतं आपल्याला, गांधींनी केलं होतं प्रॉमिस, ते प्रॉमिससुद्धा का पूर्ण होत नव्हतं. याला चुकीचे व्यक्तिमत्व नाही, परिस्थिती तशी निर्माण होते की लगेच स्वप्न पूर्ण होत नाही, पण जनता लगेच काय होते, निराश होते. खोटे वाटते की ब्लॅक पीपल जे पुरुष आहेत त्यांना अधिकार मिळाले, म्हणजे ब्लॅक ज्या फिमेल्स होत्या त्या ब्लॅक फिमेलला सुद्धा अजून अधिकार नव्हता. आणि ब्लॅक फिमेलला अधिकार मिळण्याकरता परत पुढचे 100 वर्ष लागले 1950मध्ये. आणि 1950मध्ये ज्या ब्लॅक फिमेल्स आहे त्यांना USA मध्ये वोटिंगचा राईट मिळाला. USA मध्ये राज्यघटना 1776मध्ये आली आणि त्या देशामध्ये महिलांना, कृष्णवर्णीय महिलांना अधिकार वोटिंगचा मिळाला 1950मध्ये. आणि जवळपास 150-200 वर्षांनंतर अधिकार मिळाला आहे. म्हणजे जेव्हा लढ्यात जे लोक भाग घेतात ना, त्यांना असं वाटतं आपलं स्वप्न लगेच पूर्ण होईल, आणि सरकार ते पूर्ण करण्यात लगेच यशस्वी ठरत नाही. याला ज्या प्रकारे अमेरिका साक्षी आहे त्याच प्रकारे आपला भारतसुद्धा साक्षी आहे. आणि म्हणून या मूलभूत हक्क आणि DPSP यांच्या लढाईमध्ये सरकार नमावं लागतं, सरकारला झुकावं लागलं, आणि गरिबांच्या लोकांच्या स्वप्न भंगली आणि जमीनदार वर्ग उच्चवर्ग खुश झाले. तुम्हाला कळत राहील काय सीन चालू आहे. म्हणून काय झालं आता काय झालं, लोक लगेच इतके मॅच्युअर नसतात. लोकांनी काय केलं की भाई, आम्ही तुम्हाला निवडून दिले, आम्ही तुम्हाला PM बनवलं आहे, आम्ही तुम्हाला CM बनवलं आहे, आणि त्या काळात जी राज्य होती भारतामध्ये त्यातले मोस्ट ऑफ जे मुख्यमंत्री हे काँग्रेसचेच होते, आणि त्या काळात ते वेगळे पक्ष नव्हता, म्हणून PM पण काँग्रेसचे होते, आणि जे स्टेट गव्हर्नमेंट हे काँग्रेसचे होते. आम्ही काँग्रेस पक्षावरती हा दबाव होता जनतेकडनं की तुम्ही आमच्याकरता काहीतरी करा. पण सुप्रीम कोर्ट उमजू देत नव्हतं, जमीनदार उमजू देत नव्हते, आणि जनता सरकारला म्हणजे प्रेशर करते. म्हणजे काय, इकडे बनलं सरकार गव्हर्नमेंट, इकडे जनता, इकडे सुप्रीम कोर्ट आणि जमीनदार. हे याच्यामध्ये कोण पिसतंय, सरकार. जनतेला काय वाटते, सरकार निकामी आहे, पण तसं होतं का नाही. जमीनदार आणि सुप्रीम कोर्ट लोक सरकारला उमजू देत नव्हते. आणि या स्थितीमध्येच झालं असं की डिसेंबर 50मध्ये पटेलजीचं त्यांचे मृत्यू होते, आणि 48मध्ये गांधीजी मरतात. म्हणजे ज्यावेळेस राज्यघटना अजून बनते तेव्हाच गांधी एक्सपायर होतात. राज्यघटना 50मध्ये, राज्यघटना अंमलात याच्यापूर्वी गांधी गेले. असं म्हणतात की जर अजून 2 वर्ष महात्मा गांधी असते तर आपल्या जी राज्यघटना आहे ती राज्यघटनेतली स्वप्न आहे ती खूप आधी पूर्ण झाली असती. उदाहरणार्थ पंचायत राज पूर्ण व्हायला 1993चं वर्ष लागलं नसतं, तर 1950मध्येच पंचायत समिती आल्या असत्या. त्यांना पुढचे 50 वर्ष वाट बघायची गरज पडली नसती जर अजून 2 वर्ष महात्मा गांधी जिवंत असते तर. बट इतिहासामध्ये जरंतरला काही महत्त्व नसतं. ठीक आहे सर. सो नेहरू गॉट पॉवर बोथ इन द सेंट्रल अँड द स्टेट. ठीक आहे. चलो आता काय बघा, या सगळं जो वाद चालू आहे की सरकारला वाटते गरिबांसाठी काम करावं, पण ते काम करता येत नाही, राज्यघटनामध्ये येते. पण सरकारला वाटतं की जी राज्यघटना मला काम करू देत नाही गरिबांसाठी, जर ती राज्यघटनाच मी बदलवली तर. आणि म्हणून या विचारामधून पंडित जवाहरलाल नेहरूंनी निर्णय घेतला, भारतातल्या राज्यघटनेची पहिली घटना दुरुस्ती, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट, फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 1957. यापुढे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट किंवा घटना दुरुस्तीला मी CAA असं म्हणणार आहे. कळते का? कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे राज्यघटनेतली घटना दुरुस्तीला म्हणेल मी CAA. आणि म्हणून पहिली CAA 55मध्ये केली, कारण सरकार हताश होऊन गेलं, हतबल होऊन गेलं राज्यघटनेमुळेच. की ज्या राज्यघटनेमुळे सरकार आलं त्या राज्यघटनेमुळेच हतबल झालं. आणि म्हणून ज्या गोष्टी विरोधाभास होत्या त्या नष्ट करण्याकरता, दूर करण्याकरता जवाहरलाल नेहरूंनी मार्ग उचलला, आणि तो मार्ग होता अमेंडमेंटचा. इट्स व्हेरी इझी टू. कारण काय, जस्ट 1951-52 मध्ये ज्या पहिल्या निवडणूक झाल्या लोकसभेच्या, त्यावेळेस काँग्रेस पार्टीला भरभरून मतं होती. राज्यसभेत पण काँग्रेस पार्टी, लोकसभेत पण काँग्रेस पार्टी. आणि म्हणून काँग्रेस पार्टीला राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करणे फार कठीण होती, फार सोपं होतं, पण भरभरून बहुमत होतं. जसं बहुमत इंदिरा गांधींना होतं आणि जसं बहुमत आता नरेंद्र मोदी सरकारला आहे ना. आणि म्हणून त्याच प्रकारचं बहुमत किंबहुना जास्त बहुमत नेहरूंना होतं.
म्हणून ज्या प्रकारे आता नरेंद्र मोदी कुठल्याही कायद्यामध्ये भन्नाट राज्याकडे दुरुस्ती करू शकतात, तसंच त्या जास्त प्रकारे त्या काळात नेहरू करू शकत होते, कारण त्यांना फुल बहुमत होतं. म्हणून बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सरकारला फुल बहुमत असणं हे एक प्रकारचा धोकासुद्धा मानला जातं, कारण बऱ्याचदा सरकार त्याच्या अनुषंगाने राज्यघटनेत हवा तसा बदल करू शकतो, म्हणजे एक प्रकारची भीतीसुद्धा असते. असं चला, आता फार टॉपिक महत्त्वाचा आहे, कृपा करून लक्ष द्या. पहिली अमेंडमेंट ॲक्टने काय काय दुरुस्ती केल्या, मी सगळ्या घेत नाही आहे, जे चेंजेस फक्त रिलेव्हंट आहे आजच्या टॉपिकशी मी तेवढे फक्त पॉईंट घेतो आहे, बाकी मी स्किप करतो आहे टाईम कमी असल्यामुळे. ठीक आहे, चला. पहिला चेंज केला आहे आर्टिकल नंबर 31मध्ये, जो प्रॉपर्टीचा होता. जी मूळ राज्यघटना होती, राज्यघटना मूळ म्हणजे काय, मी ज्या मूळ म्हणजे काय, मूळ म्हणजे काय 1950ची ती मूळ राज्यघटनात फक्त 31 उपकलम 1 आणि 31(2) होते. ठीक आहे, बघा 31(1) काय होता. 31(1) काय म्हणतो की नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ह ऑफ हिज प्रॉपर्टी एक्सेप्ट अथॉरिटी बाय लॉ. तुम्हाला मिनिंग सांगतो मी, की याचा अर्थ असा होतो की जर सरकारला एखाद्या व्यक्तीची जमीन किंवा संपत्ती घ्यायची असेल, बघा 19(1)(f) नुसार संपत्तीचा अधिकार कसा आहे, हा फंडामेंटल अधिकार आहे. पण समजा तरीसुद्धा जर सरकारला त्याची जमीन घ्यायची, संपत्ती घ्यायची असेल तर सरकार जमीन घेऊ शकतं. कसं, फक्त आणि फक्त संसदेमध्ये कायदा पास करून. आणि म्हणून तुम्हाला डॅम बांधायचा असेल, काही करायचं असेल, तुम्हाला कुठल्या गोष्टी करता जमीन हस्तगत करायची असेल, जी जमीन खाजगी जमीन पाहिजे असेल, तर तुम्ही ती संसदेमध्ये कायदा करून घेऊ शकतात, नॉट बाय एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. नुसतं समजा प्रधानमंत्र्यांनी एक आदेश जारी केला, एक्झाम्पल जसं नोटबंदीचा होता, नुसतं एक आदेश जारी करून नोट बंद झाल्या, तसा आदेश जारी करून तुम्ही संपत्ती घेऊ शकत नाही की चला बा हा ABC पर्सन आहे, एक्झाम्पल विजय माल्या, एक्झाम्पल फक्त समजा एक्झाम्पल घ्या, ही बँगलोरला समजा 100 एकर जमीन आहे, फक्त एक्झाम्पल घ्या, ही जमीन हस्तांतरित करायची असेल तर उद्या मोदींनी आदेश काढला, चला बँगलोरला जा, इथले जे 7/12 आहे तो आपल्या नावावर करून घ्या, झालं. तसं करता येत नाही. त्याकरता संसदेमध्ये तसा विशेष कायदा पास करावा लागतो, तेव्हा जमीन हस्तगत करता येते, असं मी म्हणत नाही, असं आर्टिकल नंबर 31(1) राज्यघटना म्हणते, कळतंय का. आणि म्हणून सरकारला जर तुमची खाजगी संपत्ती घ्यायची असेल तर सरकारला तसा कायदा करावा लागतो, पण सरकारला वाटलं म्हणून सरकार करू शकत नाही, असं कोण म्हणतं, 31(1) म्हणतो. बघा 31(2) काय म्हणतो, उपकलम, राज्य अशा प्रकारे लोकांनी संपत्ती घेऊ शकतं, फक्त 2 निकषावरती. हे 2 निकष असतील तरच सरकारला तशी जमीन घेता येतं. पहिला काय, फॉर पब्लिक पर्पज, जनहितासाठी. आता रस्ता बांधायचा आहे, डॅम बांधायचा आहे, रेल्वे बांधायचं आहे, एअरपोर्ट टाकायचं आहे, तरच. फक्त असं नाही की एखादा मुख्यमंत्री समजा किंवा महापौर आहे, त्याचा बंगला बांधायचा आहे, बंगला मोठा करायचा आहे, असे मुख्यमंत्री बायकोला किंवा मिळवण्यासाठी बंगला बांधायचा आहे, तर जमीन घ्यायची, ह्याच्याकरता नाही. तुम्ही ज्या गोष्टीकडनं जमीन घेताय ती कसं पाहिजे, जनहिताकरता पाहिजे, तरच तुम्हाला ती जमीन घेता येईल. आणि दुसरं काय, जेव्हा तुम्ही त्याच्याकडनं जमीन घ्याल त्या कायद्याद्वारे, तुम्हाला त्या कायद्यामध्येच लिहावं लागणार आहे तुम्ही त्याला किती मदत देणार, किती मोबदला देणार, आणि तो कसा पाहिजे मोबदला, जस्टिसिएबल पाहिजे, न्याययोग्य पाहिजे. जर तुम्ही 1 एकरची जमीन, 1 एकरचा भाव 5 लाख रुपये समजा आहे, आणि तुम्ही जर 10 एकर जमीन घेत असाल तर तुम्ही त्याला कमीत कमी 50 लाख रुपये तर दिले पाहिजे. तुम्ही काडीमोल भावात जमीन घेऊ शकत नाही, कारण संपत्ती हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही जमीन घ्याल जनहिताकरता, आणि तुम्ही ज्या कायद्याने जमीन घ्याल, संपत्ती घ्याल, त्या कायद्यामध्येच तुम्हाला लिहावं लागणार आहे की तुम्ही त्या जमिनी इतका मोबदला देणार आहात. तर तुम्ही 2 गोष्टी केल्या तरच तुम्ही ती जमीन घेऊ शकता. तुम्हाला कळतं का प्रॉब्लेम काय, की सरकार जमीन घेऊ शकतं, हस्तगत करू शकतं, पण कधी, एक जनहितासाठी, आणि दुसरा जो कायदा पास केला आहे जमीन घेण्यासाठी, त्या कायद्यात तुम्हाला त्यांना मोबदला द्यावा लागणार आहे. कळतंय. असा राज्यघटना 31 नंबर 1 आणि 31 नंबर 2 होता. आता प्रॉब्लेम काय, हेच 2 कलम राज्यघटनेतले नेहरूंना उमजू देत नव्हते. सांगतो कसं. पहिलं, जमीन घेण्याकरता पहिले तुम्हाला न्यायप्रविष्ट मोबदला द्यावा लागेल. मग समजा एखादा एक्झाम्पल घ्या, एखाद्या व्यक्तीकडे 500 एकर जमीन आहे, पुढे आपण खटला घेणार आहे, गोलकनाथ खटला. त्यात 2 भाऊ होते, विल्यम्स आणि हेनरी गोलकनाथ आणि विल्यम्स गोलकनाथ. यांच्याकडे पंजाबमध्ये 500 एकर जमीन होती, विचार करा. मग समजा अशा माणसाची जमीन तुम्हाला घ्यायची आहे
फॉर दी पब्लिक पर्पज. मग 500 एकर जमीन घेण्यासाठी त्या लोकांना तुम्हाला किती रुपये द्यायला लागतील हो? एवढा पैसा त्या काळात सरकारकडे होता का? अरे नव्हता. तर खायचे वांदे होते. मग ह्या शब्दामुळे, ह्या कायद्यामुळे, ह्या राज्यघटना कलमामुळे सरकार त्यांची जमीन घेऊ शकत नव्हतं, कारण राज्यघटना मध्येच होती. आणि म्हणून नेहरूंना वाटलं की आता या कलमामध्ये काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून मी लोकांची जमीन घेऊ शकतो. कळतं? आणि म्हणून हे दोन कलम मध्ये येत होते आणि या कलमांना साईडला करण्यासाठीच नवाला नेहरूंनी पहिली अमेंडमेंट ॲक्ट पास केली. आय होप तुम्हाला क्लिअर आहे. आता बघूया आपण की पहिल्या अमेंडमेंट ॲक्टने काय काय चेंजेस केले. 2 उपकलम आणले आर्टिकल नंबर 31 मध्ये. समजून घ्या. आर्टिकल नंबर 31 आधी 1 होता आणि 31 2 होता. आत्ता बोललो 44th अमेंडमेंट ॲक्टने 1978ने कलम 31 हटवला. ठीक आहे. कलम 31 हटवला म्हणजे 1 आणि 2 हटवली. पण त्या आधीसुद्धा इथे 31A आणि 31B तयार केला आहे. 31A आणि 31B तयार केला आहे. समजून घ्या. म्हणजे आधी 31 होता. समजून घ्या. आधी 31 होता मूळ राज्यघटने, पण 2 होता. आणि जे पहिले अमेंडमेंट ॲक्ट आहे त्यांनी पुन्हा काय आणला? ए आणि बी आणला. म्हणजे एकूण 4 कलम झाले. 31A, 31(2), 31A आणि 31B. एकूण 4 कलम झाले. 31(1) आणि 2 मूळ राज्यघटनेमध्ये होता आणि ए आणि बी कसे आणले ते घटना दुरुस्ती आणले. क्लिअर आहे का? आणि चारही कलम रद्द केले गेले 44th अमेंडमेंट ॲक्टने. ते पुढे आपण निवांत बघूया. चला आता बघा ते दोन नवीन कलम नेहरूंनी आणले ते काय बघा. 31 काय म्हणतो? आर्टिकल 31 शॅल नॉट अप्लाय इन द केस ऑफ लँड रिफॉर्म्स. अप्रतिम सुधारणा. बघा कामच संपलं. बघा नेहरूंनी काय केलं? डोकं सुंदर लावले. काय केलं नेहरूंनी? जर एखादं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कोणी जर भूसुधारणा संबंधी कुठला कायदा पास करत असेल, ठीक आहे, म्हणजे ज्यांच्या जमीनदार लोक आहे जमिनी घ्यायच्या, गरिबांना द्यायच्या, किंवा महत्तम जमीन पातळी फिक्स करायची, असे काही कायदे पास करत असतील तर जरी या कायद्यांनी व्यक्तींच्या मूलभूत हक्कांना बंधने घातली, असे कायदे पास करून जरी व्यक्तीच्या मूलभूत हक्कांना बंधने घातली तरी ते बंधनं कलम 31 मध्ये येणार नाही. म्हणजे कलम 31 काय म्हणतो की तुम्ही हा संपत्तीचा अधिकार आहे. पण जर सरकारने असे कायदे केले, कुठले कायदे? भूसुधारणाचे कायदे केले, तर ते कायदे भूसुधारणाचे कायदे जरी हे व्यक्तीच्या मूलभूत हक्कांच्या विरोधी असले तरी ते कायद्यांवरती तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही. आय रिपीट माय वर्ड्स. तर राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने भूसुधारणासंबंधी म्हणजे जमीनदारी हटाव, जमिनीची महत्तम पातळी तय केली, जमिनीचं वाटप केलं, या संबंधी कुठले कायदे पास केले असतील. कायदा का पास करावा लागतो? कारण तुम्ही शिकला. जमीन घ्यायची असेल तर काय तो कायदा. म्हणून एखाद्या व्यक्ती जमीन घेण्याकरता जर तुम्ही तो कायदा पास केला असेल आणि जर तो कायदा जरी व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवरच्या विरोधी असेल तरी तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये त्याविरुद्ध अपील करू शकत नाही, असा 31A म्हणतो. क्लिअर आहे का? म्हणजे आतापर्यंत जे भांडणं चालू होते कोर्टात जाऊन बोंब मारण्याचे, आता जमीनदार वर्ग कोर्टात जाऊन बोंब मारू शकतो का? नाही. जमीनदार नाही. कळते का? कारण हा कलमच काय म्हणतो राज्यघटनेतला की जरी तुम्ही भूसुधारणा कायद्याद्वारे जरी तुमचे मूलभूत हक्क संपत्तीचे हक्क डावलले गेले जमीनदारांचे, तरी तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही, असे राज्यघटनाच म्हणते. क्लिअर आहे? म्हणजे राज्यघटनेने नेहरूंवरती बंधनं आणले होते, त्याच राज्यघटनेत नेहरूंनी बदल करून म्हटलं की चला आता आय एम अ फ्री, आता माझ्यावरती राज्यघटनेचा कुठलाच बंधन नाही, आता जमीनदार वर्ग बोंब मारू शकत नाही, असं कुठे म्हटलं गेलं 31A मध्ये. कळलं का? पहिला काय चेंज केला? ज्या राज्यघटनेने बंधन घातले होते तेच बंधनं राज्यघटनेने पुन्हा उठवले. आता जरी जमीन सुधारणा कायद्याद्वारे तुमचे मूलभूत हक्क संपत्तीचे डावलले गेले तरी तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन अपील करू शकत नाही. SC म्हणजे काय? सुप्रीम कोर्ट. तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊन तुम्ही अपील दाखल करू शकत नाही. जमिनी घेतल्या, शांत बसा, गुपचूप बसा, काहीच करता येणार नाही, फक्त बघायचं. ठीक आहे, जमीनदारांची गोष्ट आहे. गरिबांची मजा होती. दुसरा काढला 31B. आणि भविष्यामध्ये समजा कोर्टामध्ये केस गेली, पुन्हा मग कोर्ट म्हणाले की नाही 31C ॲड केलेला आहे, असे भांडण होऊच नाही.
सरकारमध्ये भांडण होऊच नये, मग लॉंग टर्मसाठी काम केलं, जे काम फार अप्रतिम मानतो आपण. 31B हा आर्टिकल 1 नंबरचा, 31B ॲड केलं राज्यघटनेत 9 परिशिष्ट. आधी 8 परिशिष्ट होते, आता वाढते 12 होऊन गेलेत. 12 आणि 2020 मध्ये 12 आहेत, बरोबर. 8वं नंतर 9वं ॲड केलं परिशिष्ट. 9व्याने काय केलं की जे राज्य जमीन सुधारणा कायदा करतील ते सगळे कायदे कुठे टाकायचे, 9व्या परिशिष्टामध्ये. ते 9वं परिशिष्टात काय कळतं, कुठलेही राज्य सरकार केंद्र सरकार जे जमीन सुधारणा कायदा पास करेल ते कुठे टाकायचे, 9व्या परिशिष्टात. दुसरं काय लिहिलं, 9वं परिशिष्ट. पुढे काय म्हटलं बघा, 31B कलम काय म्हणतो की 9वं म्हणजे परिशिष्ट आहे, यात नो ज्युडिशियल रिव्ह्यू. की तुम्ही 9वं एखादा कायदा आहे, समजा ABC नावाचा कायदा आहे जमीन सुधारण्याचा, तुम्ही कुठं टाकला, 9वं परिशिष्ट. आणि जरी तो कायदा तुमच्या मूलभूत हक्कांच्या कुठल्याही मूलभूत हक्कांवर बंधने घालत असेल तरी तुम्ही त्याविरुद्ध कोर्टात जाऊ शकत नाही, असा हा 9वं परिशिष्ट म्हणतो. म्हणजे काय, सरकारला तुमच्या मूलभूत हक्कांवर बंद घालण्याचा मार्ग मोकळा कोणी केला, 9वं परिशिष्ट, म्हणजेच काय 31B कलम. मग सरकारचा रस्ता काय झाला, आता मोकळा झाला. आणि सरकारने काय म्हटलं की बाबा आम्हाला सुधारणा करायच्या आहेत, आम्हाला DPSP आणायचं आहे आणि म्हणून आम्हाला असं करणं भाग आहे, असं कारण दाखवून नेहरू सरकारने 9वं परिशिष्ट आणलं आणि सुधारणा करायला सुरुवात केली. क्लिअर आहे. 31A आणि 31B काय म्हणतं, 31B इन जनरल आहे. 31B मध्ये तुम्ही कुठलाही ॲक्ट टाकला तुम्ही त्यावर कोर्टात जाऊ शकत नाही. आणि 31A मध्ये फक्त कुठले होते, जवळपास लँड रिफॉर्मच्या कायद्यावर. ठीक आहे, चला आता भूसुधारणा मार्ग ओपन झाला, क्लिअर झाला. आता होता शिक्षणाचा मुद्दा, की ज्यात चंपाकम खटल्यामध्ये कोर्ट बोललं की नाही तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही, कारण 14 आणि 15च्या कायदे विरोधी आहे. पण हा सुद्धा मुद्दा सॉल्व्ह करण्याकरता नेहरूने काय केलं, पहिल्या घटना दुरुस्तीमध्येच एक आर्टिकल केला 15(4). फक्त आधी 15(1) होता, 15(2) होता, 15(3) होता, आणि कुठला केला 15(4). काय म्हणतो, स्पेशल प्रोव्हिजन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन्स ऑर SC/ST. म्हणजे काय की भारतामध्ये जे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागासवर्गीय लोक आहेत त्या लोकांसाठी तुम्ही शिक्षणासाठी विशेष तरतुदी करू शकता. जो प्रयत्न मद्रास प्रांताने 1927 मध्ये केला होता आणि तो प्रयत्न चंपाकन खटल्याने हाडून पाडला होता, तोच प्रयत्न आता नेहरू सरकारने राज्यघटनेमध्येच लिहून टाकला. मला कळतंय का, आता राज्यघटनाच म्हणतो तुम्ही भेदभाव करू शकता. मला कळतंय का, आधी राज्यघटनेचा कलम 15 काय म्हणायचा, नाही तुम्ही भेदभाव करू शकत नाही. आता राज्यघटनेच 15 कलमचा म्हणता, हा तुम्ही काही चांगल्या गोष्टी करता तुम्ही भेदभाव करू शकता, असं 15च म्हणतं. आणि म्हणून राज्यघटनाच भेदभाव करते. हा जो भेदभाव आहे हा भेदभाव सकारात्मक भेदभाव आहे, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे. आणि जोपर्यंत तुम्ही या लोकांना विशेष अधिकार देणार नाही तोपर्यंत खरा भेदभाव मिटणार नाही. आणि म्हणून राज्यघटनेत लिहून टाकलं की तुम्ही भेदभाव करू शकता. म्हणजे आता जी लोक कोर्टात बॉम्ब मारत गेली होती की तुम्ही नॉन ब्राह्मीणला आरक्षण दिलं, जी ब्राह्मीण लोक कोर्टामध्ये गेली होती की हा आमच्या हक्कांवर गदा आली, ही असमानता आहे, आता अशा प्रकारे भांडण होणारच नाही. कारण अशी असमानता करण्याचा किंवा भेदभाव करण्याचा अधिकारच राज्यघटनेनेच लोकांना देऊन सरकार देऊन टाकला. आणि म्हणून आता सरकारचा पुन्हा रस्ता काय झाला, मोकळा. इथे क्लिअर झाला जमीनदारीचा, भूसुधारणाचा, इथे क्लिअर झाला शिक्षणाचा. पुन्हा कारण काय दाखवलं की सोसायटीकरता समाजाकरता DPSP महत्त्वाचे. आणि म्हणून आम्ही शिक्षणामध्ये या गरीब लोकांना आम्ही काय देतोय, आरक्षण देतोय, विशेष तरतूद देतोय. आणि म्हणून सरकारने काय केलं, जे पहिली अमेंडमेंट ॲक्ट आहे फार महत्त्वाचं, याने काय केलं, DPSPला जास्त इम्पॉर्टन्स दिलं कोणापेक्षा, FR पेक्षा. क्लिअर आहे का. चंपाकन खटल्याने काय केलं होतं, नाही FR महत्त्वाचे आहेत, पण जी पहिली अमेंडमेंट ॲक्टने काय केलं की यास DPSPची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही मूलभूत हक्कांवर आम्ही बंधने घालू शकतो, कारण DPSP जास्त महत्त्वाचे आहेत कोणापेक्षा, फंडामेंटल राईटपेक्षा. आय होप तुम्हाला पहिली घटना दुरुस्ती कळली असेल. म्हणजे आता सरकारचा, नेहरूंजींचा मार्ग मोकळा झाला. नेहरूंना वाटलं आता बस सगळं माझ्या हातामध्ये, आता मला काही टेन्शन नाही, आता मी हवे ते करू शकतो, इंडियात सगळी स्वप्न पूर्ण होतील, सगळे जनता खुश येईल, रामराज्य येईल, सगळं व्यवस्थित होईल असं वाटलं होतं. पण नेहरूंना पुढे असलेल्या खतऱ्याचं तेवढा अंदाजा नव्हता, जो खतरा पुढे होता. खतरा डेंजर आहे. पुढचा आता आर्टिकल नंबर 13 आणि आर्टिकल नंबर 368 मधलं भांडण.
जर तुम्ही आतापर्यंत थकला असाल, कंटाळा असेल, तर थोडं ब्रेक घ्या, पाणी बिणी प्या, चहा बी प्या, मग थोडं व्हिडिओ पॉज करा, मग बघा. कारण हे समजण्याकरता डोकं ठिकाणाला पाहिजे, फार लक्ष पाहिजे. जर काही झोपत जांभळ आली असेल तर फ्रेश होऊन या, मग पुढचा व्हिडिओ बघा. तोपर्यंत वाटलं पॉज घ्या, कारण हे कळलं तर पुढच्या कथा कळतील. ठीक आहे. आर्टिकल नंबर 13 हा कसला आपला ज्युडिशियल रिव्ह्यूचा. म्हणजे काय, जर एखादा कायदा जर मूलभूत हक्कांवर बंधने घालत असेल, तो कायदा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय काय करते, रद्द करते. त्याला काय म्हणतो, 13 म्हणतो. आपण गेल्या सिरीजमध्ये बोललो की डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी आपण बोललो होतो की एखाद्या कायद्याचा एखादा कलम जर मूलभूत हक्कांवर बंधने घालत असेल, तर तो कलम किंवा तो कायदा सुप्रीम कोर्ट रद्द करते. त्याला काय म्हणतो आपण, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी, पृथक्करण सिद्धांत, हे मागे बोललेलो आहे. आणि 368 हा कुठला आहे, घटना दुरुस्ती, ज्याद्वारे सरकारला संसदला अधिकार आहे राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा. या दोघीमध्ये भांडण आहे. काय भांडण आहे बघूया आपण जरा. ठीक आहे. चलो, जी मूळ राज्यघटना बघा, त्यात फक्त कलम नंबर 13.1, 13.2 आणि 13.3 होते. समजून घ्या. 13.4 ॲड नंतर केला, तो कधी केला पुढे बघू आपण. 13.1 आपण डिस्कस केले की 13.1 कलम होता अशा कायद्यांबद्दल की जे कायदे राज्यघटना संमत होण्यापूर्वीचे होते, बरोबर आहे. आणि 13.2 आणि 13.3 बघूया आपण. 13.2 काय बघा, समजून घ्या. 2 काय म्हणतो की स्टेट शॅल नॉट मेक एनी ॲक्ट इन क्वेश्चन ऑफ फंडामेंटल राईट, की राज्य मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे बनवू शकत नाही, बरोबर आहे. राज्य म्हणजेच काय, सगळं केंद्र किंवा राज्य व्यक्तीच्या मूलभूत हक्कांच्या विसंगतीवाले कायदे बनवू शकत नाही. आणि जर तो कायदा बनवला तर तो कायदा ज्या सीमापर्यंत विसंगत असेल, ज्या लिमिटपर्यंत तो हक्कांवरती बंधने घालत असेल, तेवढा भाग काय होतो, रद्द होतो. त्याला काय म्हणतो आपण, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी, पृथक्करण सिद्धांत, है ना. की एखादा जर कायदा बनवला तर सरकार मुळामध्ये मूलभूत हक्कांच्या विरोधी कायदा बनवू शकत नाही. पण समजा कायदा बनवला, संपूर्ण कायद्यामधला एखादा होता कलम किंवा सेक्शन विरोधी वाटला, तर फक्त तेवढाच कलम रद्द होतो, बाकी कायदा काय होतो, कायम राहतो. हा आपला कलम नंबर 13.2 होता. ठीक आहे. इन जनरल सरकार मूलभूत हक्कांच्या विरोधी कायदा बनवू शकत नाही, आणि कायदा बनवला सुप्रीम कोर्ट त्याला कायदा रद्द करून टाकतं. इन जनरल ते झालं. दुसरं 13.3 काय म्हणतो, 13.3 मध्ये कायद्याची व्याख्या. आता हे फार महत्त्वाचं आहे की जो कायदा तुम्ही म्हणजे की राज्य कायद्याद्वारे व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालू शकत नाही, मग तो कायदा म्हणजे काय हे स्पष्ट केले. बघा, कायद्याची व्याख्या यात ॲक्ट म्हणजे अधिनियम आहेत, काही वटहुकूम्स आहेत, काही उपअधिनियम आहेत, काही आदेश आहेत, काही नियमावली आहेत, काही नियम्स आहेत, काही अधिसूचना आहेत आणि काही परंपरा आहेत. हे सगळ्यांना काय म्हणतो आपण, कायदा. पण 13.3च्या व्याख्याने कुठेही असं नव्हतं की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट हॅज रिटर्न, म्हणजे की 13.3च्या कायद्याच्या व्याख्येमध्ये घटना दुरुस्ती असं कुठेच लिहिलं नव्हतं. का ते 13 काय लिहिलं, कायदा म्हणजे अधिनियम असेल, वटहुकूम असेल, उपकायदा असेल, आदेश असेल, नियमावली असेल, अधिसूचना असेल, परंपरा असं लिहिलं आहे. पण या व्याख्येमध्ये घटना दुरुस्ती हा शब्द कुठेच लिहिला नव्हता, आणि ह्यावरून भांडण स्टार्ट झालं. आणि भांडण खूप दिवस चालले पण, किंवा आजही भांडण चालू इथे. का, कारण घटनादुरुस्ती शब्द ह्या 13.3च्या व्याख्येमध्ये बाबासाहेबांनी लिहिला नव्हता, आणि तो जो लिहिला नव्हता त्यावरून फार मोठे भांडण वाद चालला. आणि हा वाद निर्माण झाला आहे पहिला शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया खटला 1951. आता खटला काय समजून घ्या. जमीनदार हे शंकरी प्रसाद जमीनदार होते. त्या जमीनदार सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकले की पहिली घटना दुरुस्तीच जी आहे तीच अनकॉन्स्टिट्युशनल आहे, ती अवैधानिक आहे, असंवैधानिक आहे. ते काय म्हणतात की नेहरूंनी जी पहिली राज्यघटना दुरुस्ती केली आहे तीच असंवैधानिक आहे. आणि जर शंकरी प्रसादच्या मते सुप्रीम कोर्टने त्याच्या बाजूने निकाल दिला, आणि जर सुप्रीम कोर्ट बोललं की ती पहिली अमेंडमेंट ॲक्टच असंवैधानिक आहे, याचा आता काय, 90% गेलं, सगळंच गेलं, 31A गेला, 31B गेला. आणि जे राज्याने जे समान संपत्ती वाटली होती ती परत जमीनदारला परत मिळेल. आणि म्हणून जमीनदार काय बोलतोय की ज्या राज्यघटनेद्वारे आमचे हक्क हिरावून, जमिनीचे हक्क हिरावून घेतले, मुळात ती राज्यघटनाच कशी असंवैधानिक आहे, असा अपील सुप्रीम कोर्टामध्ये केली. कारण समजून घ्या. कारण शंकरी प्रसादचं असं म्हणणं होतं की कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट, घटना दुरुस्ती हा सुद्धा लॉ आहे. समजून घ्या.
मी आत्ता बोललो, कायद्याच्या व्याख्येमध्ये घटनादुरुस्ती हा शब्द कुठेच नव्हता. पण शंकरी असं म्हणणं आहे की जरी तो लिहिला नसला तरी सरकार घटनादुरुस्ती जी करते, घटनादुरुस्ती म्हणजे पहिल्या सभागृहात मांडणार, जो सभागृहात मांडणार, दोन्हीकडे पास होणार, राष्ट्रपती सही करणार, ही प्रक्रिया आणि नॉर्मल जो कायदा पास होतो ती प्रक्रिया सारखीच आहे. आणि म्हणून शंकरीपाचं म्हणणं असं होतं की जी कायद्याची व्याख्या आहे, म्हणजे कलम 13ची व्याख्या, त्यामध्ये घटना दुरुस्तसुद्धा कलम आहे. म्हणजे कायद्याची जी व्याख्या आहे की ज्यामध्ये रूल्स आहे, रेग्युलेशन्स आहे, बाय ऑर्डर आहे, म्हणजे अधिसूचना आहे, उपकलम आहे, अधिनियम आहे, यात सुद्धा काय समाविष्ट आहे, घटना दुरुस्ती समाविष्ट आहे. कळतं आहे का? कायद्याच्या व्याख्येमध्ये घटना दुरुस्ती ही सुद्धा समाविष्ट आहे असं म्हणणं कोणाचं होतं? शंकरी प्रसादचं, जमीनदारांचं म्हणणं होतं. बघा आता असं तो का म्हणतो, समजून घ्या तो असं का म्हणतो, हे कळणं तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. हे कळलं तर आपण गंगा नहाली, नाही कळलं तर मग काही फायदा नाही. बघा हे तुम्हाला नाही कळलं तरी देश चालणारच आहे, ते फरक पडणार नाही. आपण जर कळलं तर देश चालतो कसा आहे जास्त कळणार, म्हणजे मजा येणार आहे. म्हणून कळलं तर बरं होईल. शंकरी प्रसाद जमीनदाराचं काय म्हणणं आहे की कलम 13ची जी व्याख्या आहे, मी मुद्दाम डायग्राम करतो सोपायला, त्या व्याख्येमध्ये घटना दुरुस्तीसुद्धा समाविष्ट आहे. कारण घटना दुरुस्ती ही सुद्धा एक कायदाच आहे असं कोणाचं म्हणणं आहे? जमीनदारचं म्हणणं होतं. आता मग असं का म्हणतात समजून घ्या. आपण वारंवार कलम 13 काय म्हणते की जर एखादा कायदा मूलभूत हक्कांच्या विरोधी असेल तर तो कायदा काय होतो? रद्द होतो. हे कलम 13(2) म्हणते. मग जर घटना दुरुस्ती हा सुद्धा एक प्रकारचा कायदाच असेल, जर घटना दुरुस्ती हा एक प्रकारचा कायदाच असेल असं कोण म्हणते? शंकरी प्रसाद. आणि जर खरं मानलं तर ज्या प्रकारे कायदा व्यक्तीच्या मूलभूत हक्कांना बंधन घालू शकत नाही, त्याच प्रकारे घटना दुरुस्तीसुद्धा व्यक्तीच्या मूलभूत हक्कांना बंधने घालू शकत नाही. आणि हे प्रमाण मानलं तर मग पहिल्या अमेंडमेंट ॲक्टने आमच्या हक्कांवरती जी बंधनं घातलीत ती कशी आहे? असंवैधानिक आहे. कसं काय? रिपीट माय वर्ड्स. जमीनदार काय म्हणतोय की कलम 13च्या जी व्याख्या आहे एवढी मोठी, या व्याख्येमध्ये घटना दुरुस्तीसुद्धा समाविष्ट आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे कलम 13(2) म्हणतं की कायद्याद्वारे व्यक्तीच्या मूलभूत हक्कांना बंधने घालता येत नाही, त्याच प्रकारे घटना दुरुस्ती करून सुद्धा व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालता येणार नाही, जी बंधने पंडित जवाहरलाल नेहरूंनी पहिल्या दुरुस्तीद्वारे घातली होती. आणि म्हणून 13(2) नुसार ही घटना दुरुस्ती कशी? असंवैधानिक आहे. अशी अपील कुणी केली? जमीनदाराने सुप्रीम कोर्टामध्ये केली. मला कळलं असेल आता, ठीक आहे. चलो, जमीनदार काय म्हणणं आहे की 13मध्ये कोण आहे? हा 13मध्ये कोण आहे? 368 आहे जमीनदाराचं म्हणणं. आता सरकारचं काय म्हणणं होतं? सरकारचं म्हणणं असं नव्हतं. सरकारचं म्हणणं काय होतं? गव्हर्नमेंटचं काय म्हणणं की नाही, कलम 13 आणि 368 वेगवेगळे. म्हणजे हा कलम, सरकारचं काय म्हणणं आहे की हा कलम 13 इकडे आहे आणि 368 इकडे आहे, दोघींचा काही संबंध आहे का? राज्य घटना दुरुस्ती वेगळी आहे आणि कायदा वेगळी आहे. हे कोणाचं म्हणणं आहे? सरकारचं म्हणणं आहे. सरकारचं म्हणणं 13(2) मध्ये कायद्याची जी व्याख्या आहे, 13(3) मध्ये ही कायद्याची व्याख्या वेगळी आहे, घटना दुरुस्ती वेगळी आहे, असं कोण म्हणतंय? सरकार. जमीनदार काय म्हणतात? नाही, कायद्याची व्याख्या आणि घटना दुरुस्ती कशी? ती एकच आहे. आणि जर ती वेगळी मानली तर काही टेन्शनच नाही आहे. आणि जर एक झाली ते काय होते? मग तुटते. आणि म्हणून मग कोर्टामध्ये केस गेले. आता बघा, सुप्रीम कोर्ट मी आधी बोललो, लक्षात ठेवा की ज्यावेळेस बघा, समजून घ्या, गव्हर्नमेंट खूप स्ट्रॉंग असते. समजून घ्या, जे गव्हर्नमेंट खूप स्ट्रॉंग असतं तर सुप्रीम कोर्ट कमजोर बनतं, वीक असतं, नमतं घेतं. पण जेव्हा गव्हर्नमेंट कमजोर बनतं तेव्हा सुप्रीम कोर्ट स्ट्रॉंग होतं. तुम्हाला पुढे अनुभव येईल हा. पण डोक्यात ठेवा, जेव्हा गव्हर्नमेंट स्ट्रॉंग असेल त्या सुप्रीम कोर्ट जवळपास नमती घेतं. आणि एका नेहरूंना फुल बहुमत होतं, सरकार फार स्ट्रॉंगमध्ये होतं. म्हणून सुप्रीम कोर्टने सरकारची बाजू घेतली. आणि सरकारची बाजू घेतल्यामुळे झालं असं, काय झालं? सुप्रीम कोर्टने काय निकाल दिला? मग निकाल असं दिला की नाही, कलम 13 वेगळा आहे, कलम 364 वेगळा आहे, दोघींचा काही संबंध नाही. आणि म्हणून कायद्यामुळे नाही पण सरकार घटना दुरुस्ती करून व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालू शकतो. पण निर्णय करतोय का? निर्णय काय म्हणतोय कोर्ट? सुप्रीम कोर्ट ही कलम 13(3) मधला कायदा वेगळा आहे आणि घटना दुरुस्ती कशी? दोन्ही वेगळे आहे.
कायद्याद्वारे बंधने घालता येत नाही, बरोबर आहे, मान्य आहे. कुठे लिहिले? 13 मध्ये लिहिले. पण कायदा आणि घटनादुरुस्ती वेगळी वेगळी आहे आणि म्हणून जर कायद्यामुळे बंधनं घालता येत नसतील पण घटनादुरुस्तीद्वारे बंधनं घालता येतात आणि म्हणून नेहरूंनी जी पहिली घटनादुरुस्ती करून बंधनं घातली होती ती कशी आहे? ते संविधानिक आहे. आणि यामुळे अशा प्रकारे जमीनदाराचा जो खटला होता तो साईडला केला आणि सरकारच्या बाजूने नेहरू जिंकले. अशा प्रकारे जमीनदार हारले आणि पुन्हा गरीब वर्ग जिंकला. ह्या प्रकारे सरकारने म्हणजे सुप्रीम कोर्टने काय केलं? पुन्हा DPSPला काय दिलं? इम्पॉर्टन्स दिलं का? DPSP पूर्ण करण्याकरता घटनादुरुस्ती करून मूलभूत हक्कांवर बंधने घालता येतात. म्हणून DPSP इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट? फंडामेंटल राईट. जे पहिल्या अमेंडमेंटने केलं होतं, पहिल्या अमेंडमेंटने काय केलं होतं? DPSPला सुद्धा स्ट्रॉंग केलं कोणापेक्षा? FR पेक्षा. आणि तेच कोणी कायम ठेवले आता? शंकरी प्रसाद खटला. मग शंकरी प्रसाद खटल्याने जी पहिली घटनादुरुस्ती आहे असं म्हणता येतं की त्या घटनादुरुस्तीला पाठबळ दिलं, त्याला संवैधानिक म्हणून घोषित केलं. खटला फार कामाचा आहे, खूप कामाचा आहे. ठीक आहे, चला आता पुढे. आता झालं कसं की सरकार स्ट्रॉंग होतं, सरकार फटाफट काय करते? दुरुस्त्या करते. एक खटला फेमस खटला आहे, बेला बॅनर्जी वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल. ते पण खटला होता. पश्चिम बंगाल सरकारने काय कायदा पास केला होता? लँड रिफॉर्मचा, जमीन सुधारणा. आणि हा कायदा पास करून नेहरूने काय केलं? वेस्ट बेंगॉलने कायदा पास केला जमीन सुधारणा. आणि नेहरूने काय केलं की राज्यघटनेमध्ये 4थी घटनादुरुस्ती करून हा कायदा टाकला. 9व परिशिष्ट जमीन सुधारणा कायदा पश्चिम बंगालने केला. आणि हा कायदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी 4थी घटनादुरुस्ती करून कुठे ॲड करून टाकला? 9व्या परिशिष्टामध्ये. 9व परिशिष्टामध्ये. आणि तुम्ही आत्ता शिकलं 9व परिशिष्ट काय? की यामध्ये कुठल्याही प्रकारचा ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायिक करून घेता येत नाही. म्हणजे तुम्हाला यामध्ये या जे कायदे टाकलेत जरी त्या कायद्याने तुमचे हक्क डावलले तरी तुम्ही कोर्टात अपील करू शकत नाही. म्हणून असे कायदे ह्या परिशिष्टामध्ये आपण टाकतो. आणि एक असे कायदे टाकल्यामुळे जी बेला बॅनर्जी व्यक्ती होती ती जमीन सरकारला द्यावी लागली, म्हणून दुखावलं, कोर्टामध्ये बॉम्ब मारत गेला. मग खटला बनला बेला बॅनर्जी वर्सेस स्टेट ऑफ पश्चिम बंगाल. यात सुद्धा सुप्रीम कोर्टने नेहरूंची किंवा सरकारची बाजू घेतली आणि पुन्हा या DPSP स्ट्रॉंग झालं, गरीब जिंकले, जमीनदार हारले. त्यानंतर पुन्हा नेहरूंनी काय केलं? 17वी घटनादुरुस्ती पास केली. 17th अमेंडमेंट ॲक्ट 1964. 64मध्ये 17वी पास केली. काय केलं की राजस्थान आणि पंजाब, समजून घ्या फार महत्त्वाचं आहे, राजस्थान आणि पंजाब जे 2 राज्य होते या 2 राज्यांनी जे कायदे केले होते भूसुधारणाचे ते कायदे कुठे ॲड केले? 9व्या परिशिष्टामध्ये. क्लिअर आहे? 4थ्याने कुठल्या ॲड केला? पश्चिम बंगालच्या ॲड केला. आणि 17ने कुठले ॲड केले? पंजाब आणि राजस्थानचे कुठे ॲड केले? 9व्यामध्ये. आणि सेम त्याच प्रकारे आता पंजाब आणि राजस्थान सरकारला मार्ग मोकळा झाला जमीनदारांच्या जमिनी हस्तगत करण्याचा. आता ज्या प्रकारे जसं पंजाबमध्ये राजस्थानमध्ये हा कायदा पास झाला आणि जमिनी गेल्या, तसेच राजस्थानचा जो एक जमीनदार होता फेमसचं नाव होतं सज्जन सिंग. सज्जन सिंग इज अ जमीनदार ऑफ राजस्थान. जशी याची जमीन गेली हा पुन्हा कोर्टामध्ये बॉम्ब मारत गेला आणि खटला बनला सज्जन सिंग वर्सेस द स्टेट ऑफ राजस्थान केस 1965. क्लिअर आहे का? 65ची केस सज्जन सिंग केस. यात काय केलं? सज्जन सिंगने चॅलेंज केलं कशाला? 17वी घटनादुरुस्ती. पुन्हा तोच बेस. काय बेस? की बाबा यांचं म्हणणं काय की कलम नंबर 13(3) कायद्याची व्याख्या यात पुन्हा काय येतं? घटनादुरुस्ती येते आणि म्हणून सरकारने केली घटनादुरुस्ती कशी? असंवैधानिक आहे. पण पुन्हा सुप्रीम कोर्टने सरकारची बाजू घेतली आणि पुन्हा गरीब लोक जिंकले, जमीनदार हारले. सेम डिसिजन ॲज ऑफ शंकरी प्रसाद केस 1950. म्हणजे शंकरी प्रसाद म्हणजे ज्या प्रकारे सरकारने जमीनदार साईडला केलं, बाजू सरकारची घेतली, जनतेची घेतली, त्या प्रकारे सज्जन सिंग खटल्यात सुद्धा सरकारने बाजू कोणाची घेतली? जनतेची घेतली, जमीनदारांना साईडला केलं. अशा प्रकारे DPSP सुद्धा स्ट्रॉंग केलं. म्हणजे शंकरी प्रसाद खटला असेल किंवा सज्जन सिंग असेल, DPSPला इम्पॉर्टन्स दिलं, गरिबांना जमीन दिल्या आणि जमीनदारांकडनं जमिनी हिरावून घेतला, यांचे हक्क डावलले. सो पहिली घटनादुरुस्ती, 4थी 17वी शंकरी प्रसाद सज्जन सिंग या सगळ्यांनी हाच प्रयत्न केला की जमीन समान वाटप व्हावं आणि प्रत्येकाचं उत्पन्न विषमता कमी व्हावी आणि सगळे समान व्हावे, हा प्रयत्न केला. आणि या सगळ्या प्रयत्नामध्येच जशी 17वी घटनादुरुस्ती पास झाली त्याच्या एंडिंगलाच मेमध्ये नेहरूजी
आपल्याला सोडून चालले गेले. आता बघा पुढे काय. आता झालं कसं की 1967मध्ये भारतामध्ये एक संवैधानिक वादळ आलं. एवढं मोठं वादळ आलं की त्या वादळाने सगळं होरपळून निघून गेलं. मी आत्ता बोललो की 17वी घटना दुरुस्ती होती. त्याने 2 स्टेटचे कायदे चेंज केले. लँड फॉर्मचे कायदे 2 स्टेटचे जे सुधारणा कायदे होते ते 9व्यामध्ये ॲड केले. कुठले? राजस्थान, दुसरं कुठला? पंजाब. राजस्थानचा कुठला खटला बनला? सज्जन सिंगचा. तो डावलला गेला. ज्या प्रकारे राजस्थानमध्ये डावलले गेले त्याच प्रकारे जो पंजाब राज्य होता यासुद्धा जमिनी घेतल्या गेल्या आणि म्हणून पंजाबमध्ये जमीनदार वर्ग हे नाराज झाले आणि ती लोक ज्या घटना दुरुस्तीद्वारे पंजाबच्या जमिनी गेल्या ती 17वी राज्यघटना पुन्हा सुप्रीम कोर्टात चॅलेंज केली गेली. आणि त्यावेळेस व्यक्ती होता गोलकनाथ व्यक्ती की ज्या जमीन हडपली गेली. गोलकनाथ व्हर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1967. इथे त्यांचं तेच म्हणणं होतं की आर्टिकल नंबर 13(3)मध्येच काय 367 आहे. हेनरी गोलकनाथ आणि विल्यम गोलकनाथ 2 भाऊ होते पंजाबचे. तिथे 500 एकर जमीन होती आणि सरकारने महत्तम भू कायदा म्हणजे महत्तम पातळी कायद्यानुसार फक्त त्यांना 25 एकर जमीन दिली. म्हणजे 50 एकर जमीन दिली आणि उरलेली 450 एकर जमीन स्वतःकडे घेऊन घेतली. आणि म्हणून साहजिक आहे गोलकनाथ चिडले आणि दोन्ही बंधूंनी कोर्टात केस टाकली. त्याला म्हणतो गोलकनाथ व्हर्सेस द स्टेट ऑफ पंजाब केस 1967. आणि या केसने भारतामध्ये फार मोठं वादळ आणलं. इतकं मोठं वादळ आणलं त्याने बरेच सरकार कोसळले, पडले, बरंच काही झालं. स्टोरी फार इंटरेस्टिंग गेम. चालू करू बघा. आता काय केलं गोलक खटल्याने चॅलेंज केलं कोणाला? 17वी राज्यघटनेला, घटना दुरुस्तीला. सुप्रीम कोर्टाने कॉन्स्टिट्युशनल बेंच 11व्यांची. समजून घ्या आता हे काय थोडंसं बघा. हा जो गोलकनाथ खटला आहे या खटल्यामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा 11 न्यायाधीशांची एक खंडपीठ बसली ज्याला आपण संवैधानिक खंडपीठ म्हणतो. पहिल्यांदा फर्स्ट इन दी एवढी मोठी जजेसची खंडपीठ याच्या आधी कधी बसली नव्हती. पहिल्यांदा 11 जजेस लोकांचं एक बेंच खंडपीठ बसली. बघा नियम असा आहे की जर एखाद्या बेंचमध्ये एखाद्या खटल्यामध्ये 5पेक्षा जास्त जर जज लोक जर निर्णय देत असतील तर त्या खंडपीठला म्हणतो आपण संवैधानिक खंडपीठ किंवा कॉन्स्टिट्युशनल बेंच म्हणतो आपण. कधी 5पेक्षा जास्त असतील तेव्हा. इथे किती? 11 होते. आता बघा समजून घ्या. 2-3 कलमाचा मी आधार घेतला आहे. एक आर्टिकल नंबर 145(3) हा सुप्रीम कोर्टचं आर्टिकल आहे. यात सुप्रीम कोर्टने रूल्स दिलेत. हा काय म्हणतो की ह्या नियमानुसार की अशी संवैधानिक खंडपीठ कधी बसू शकते याचे नियम दिले या कलमामध्ये. की या प्रकारची संवैधानिक खंडपीठ कधी बसते की ज्यावेळेस क्वेश्चन असतो कसला की राज्यघटनेच्या संदर्भाचा प्रश्न असतो की ज्यावेळेस एखाद्या सरकारला राज्यघटनेसंदर्भामध्ये एखादा अर्थ पाहिजे, एखादा प्रॉब्लेम आला असेल तर राज्यघटनेत अर्थ लावण्याकरता सुप्रीम कोर्टची संवैधानिक खंडपीठ बसू शकते. किंवा राष्ट्रपतीला सल्ला द्यायचा असेल कुठल्या कलमानुसार आर्टिकल 143 नुसार राष्ट्रपतीला सल्ला द्यायचा असेल तर ह्या दोन केसमध्ये आर्टिकल नंबर 145(3) नुसार सुप्रीम कोर्ट संवैधानिक खंडपीठ की ज्यामध्ये 5पेक्षा जास्त जण बसून निर्णय देऊ शकतात. कळते. दुसरं आर्टिकल नंबर 137 टू रिव्ह्यू दी ऑर्डर वर्डिक्ट. आणि दुसरं कधी बसू शकते की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टने मागे एक निकाल दिला असेल आणि हा निकालच पुन्हा बदलवायचा असेल. सुप्रीम कोर्टाने मागे निकाल दिला आहे, पुन्हा त्याच निकालावरतीच अपील केली असेल ज्याला आपण रिव्ह्यू करणे म्हणतो, पुनर्विलोकन करणे म्हणतो, तर त्या केसमध्ये सुद्धा संवैधानिक बेंच बसू शकते. परंतु नियम असा आहे की ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट मागच्याच निर्णयाचं रिव्ह्यू करते, समजून घ्या, मागच्या निर्णयाचं रिव्ह्यू करते त्यावेळेस मागच्या खटल्यात जेवढी जज बदली असती त्याच्यापेक्षा जास्त लोकांना निर्णय द्यावा लागतो. पण एक्झाम्पल देतो. शबरीमाला, त्यावेळेस दीपक मिश्रा CJI होते, त्यावेळेस शबरीमाला निर्णय दिला होता 5 लोकांनी मिळून. शबरीमालाचा निर्णय पुन्हा अपील केली गेली, त्याला म्हणतो आपण रिव्ह्यू अपील केली गेली, पुनर्विचार याचिका टाकली गेली. आणि जेव्हा ती याचिका आली त्यावेळेस CJI होते, मुख्य न्यायाधीश होते सुप्रीम कोर्टचे रंजन गोगोई. आता ज्या रंजन गोगोई साहेब जेव्हा या शबरीमालावर पुन्हा निकाल देतील
त्यावेळेस आधी ते 5 जज बसले होते, म्हणून त्यांना आता ह्या केसमध्ये 5पेक्षा जास्त जजांनाच द्यावं लागणार आहे. कारण कुठला कलम म्हणते 137, कळतंय का? आणि म्हणून ज्यावेळेस मागच्याच निर्णयावर तुम्हाला परत निर्णय द्यायचा असतो, तेव्हा मागच्या निर्णयात जेवढे जजेस लोक बसले होते त्यांच्यापेक्षा जास्त जज तुम्हाला आणावे लागतात. क्लिअर आहे का? आता आपण ज्या बघतोय बघ, गोरखनाथ खटला, हा खटला जे मागचे खटले होते, शंकरप्रसाद खटला, सज्जन सिंग खटला, या सगळ्या खटल्यालाच आपण पुन्हा रिव्ह्यू करतोय. आणि तोच मुद्दा आहे. कुठला मुद्दा आहे? की कलम नंबर 13मध्ये 368 आहे का, म्हणजे त्याच मुद्द्यावर आपण पुन्हा निर्णय देतोय. आणि म्हणून मागच्या वेळेस जेवढे न्यायाधीश होते त्यापेक्षा जास्त न्यायाधीश, मागच्या खटल्यात 3 लोक होते आणि म्हणून या खटल्यामध्ये जास्त पाहिजे होते, म्हणून 3 आले, 5 आले, 7 आले आणि म्हणून डायरेक्ट किती आले? 11. पहिल्यांदा 11 जणांची या खटल्यामध्ये नियुक्ती झाली, ज्याला आपण संवैधानिक खंडपीठ म्हणतो. कारण कुठे गेले? 5च्या वर गेले. हे 2 कलम डोक्यात ठेवा की संवैधानिक खंडपीठ कधी तयार होतं. आर्टिकल 145(3) आणि आर्टिकल 137. ठीक आहे. आणि दुसरं पुन्हा आर्टिकल 145 असं पाहायचं म्हणतं की ज्यावेळेस संवैधानिक बेंच बसते, त्या कॉन्स्टिट्युशनल बेंचमध्ये त्याचा निर्णय कसा येतो? बाय मेजॉरिटी होतो. म्हणजे काय की या गोरखनाथ खटल्यामध्ये 11 लोक बसली होती, तो निर्णय कसा होणार आहे? 6 वर्सेस 5 होणार आहे, बरोबर आहे का? आणि 11 लोकांचा आहे, म्हणून निर्णय कसा होणार आहे? बाय मेजॉरिटी, बहुमताने, एकमताने नाही, बहुमताने होणार. गोलकनाथ खटल्यात निकाल गेला आणि गोलकनाथ खटल्यात निकाल असा आला 6 वर्सेस 5. फायनल 6 वर्सेस 5 निकाल असा आला. आणि सुप्रीम कोर्टने पहिल्यांदा वादळ आलं. सुप्रीम कोर्टने काय केलं? सुप्रीम कोर्ट रिव्हर्स्ड इट्स अर्लियर डिसिजन ऑफ शंकर प्रसाद अँड सज्जन सिंग, की शंकर प्रसाद खटल्यामध्ये आणि सज्जन सिंग खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टचे निकाल दिले होते, ते निकाल गोलकनाथ खटल्यात सुप्रीम कोर्टने उलटे करून टाकले आणि असं म्हटलं की बाबांनो, की कलम 13 मध्येच 368 येतं. कळत आहे का? की जमीनदारांचं म्हणणं होतं आधीपासून, शंकरप्रसादमध्ये म्हणणं होतं, सज्जन सिंगमध्ये होतं, ते म्हणणं कोणी मान्य केलं? आता गोलकनाथ खटला सुप्रीम कोर्टने मान्य केलं. कोर्टने मान्य केलं की यस की कायद्याच्या व्याख्येमध्ये घटना दुरुस्तीसुद्धा येते. आणि म्हणून ज्या प्रकारे जर सुप्रीम कोर्टच्या म्हणण्यानुसार जर कलम 13(2) कायद्याच्या व्याख्येमध्ये घटना दुरुस्ती येत असेल, तर ज्या प्रकारे 13(3) कायद्याच्या व्याख्येमध्ये जर घटना दुरुस्तीसुद्धा येत असेल, तर ज्या प्रकारे 13(2) नुसार कायद्याद्वारे हक्कांवरती बंधने घालता येत नाही, त्याद्वारे घटना दुरुस्ती करून सुद्धा हक्कांवर बंधने घालता येत नाहीत. कळते का? हे जुने खटले शंकर प्रसाद आणि सज्जन सिंग यात काय होतं की कायदा म्हणून नाही, पण तुम्ही घटना दुरुस्ती करून व्यक्तींच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालू शकतात. आता गोलकनाथ काय म्हणतात? नाही, कायदा पण नाही आणि घटना दुरुस्ती नाही, तुम्ही काही करा, ते व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालता येत नाही. आणि आता तसा निकाल आला, तसा काय झालं? सरकारची हार झाली, सरकार हारलं आणि जमीनदार वर्ग जिंकला. म्हणजे जी स्वप्न होती आता गोरगरिबांची, महिलांची, SC/ST पुन्हा भंगली आणि पुन्हा उच्चवर्णीय श्रीमंत वर्ग पुन्हा जिंकला. कशामुळे? गोलकनाथ खटल्यामुळे पुन्हा भारतामध्ये. म्हणून काय आलं? असं वादळ आलं की आता काय होणार. विचार करा तुम्ही आता की 1967 पर्यंत सरकारने ज्या घटना दुरुस्ती केल्या, राज्यघराने जे कायदे केले, ज्या सगळ्या जमिनी घेतल्या, त्या सगळं आता काय झालं? अवैध ठरलं, बरोबर ना? कारण घटना असे करून सुद्धा तुम्ही जमीन घेऊ शकत नाही, म्हणून पहिली घटना दुरुस्ती 4, 17 यांनी ज्या जमिनी घेतल्या, या सगळ्या जमिनीच्या काय अवैध ठरल्या. आता असं करण्याकरता सुप्रीम कोर्टवर फार लोड आला असता. सुप्रीम कोर्टने काय केलं? एक सिद्धांत यूज केला, त्याला म्हणतो आपण डॉक्ट्रिन ऑफ प्रॉस्पेक्टिव्ह रुलिंग. याचा अर्थ असा होतो की सुप्रीम कोर्टने निकाल दिला होता, हा निकाल 1967च्या नंतर लागू होईल, तो आधीपासून लागू होणार नाही. म्हणजे काय की हा जो निकाल दिला आहे, हा निकाल पुढच्या कायद्यांसाठी लागू होईल. याच्या आधी जमिनी जी घेतल्या आहेत त्या जमिनी परत मिळणार नाही. आधीचे निकाल बदलणार नाही, परंतु आता या निकालानंतर परिस्थिती बदलून जाईल आणि मागची जमिनी ज्या घेतल्या त्या कायम राहिल्या. पण पुढे पुन्हा सरकारला प्रश्न पडला की आता लोकांच्या जमिनी कशा घ्यायच्या. आणि आता DPSP स्वप्न आहे ते कसं पूर्ण करायचं. कारण काय? गोलकनाथ खटल्याने काय केलं? आता फंडामेंटल राईटला जास्त महत्त्व दिलं कोणापेक्षा? DPSP पेक्षा. कारण
घटनादुरुस्ती करून सुद्धा तुम्ही DPSP पूर्ण करण्याकरता लोकांचे मूलभूत हक्क डावलू शकत नाही. आणि गोलकनाथ खटल्यात ज्या व्यक्तीने निकाल दिला ती व्यक्ती त्यावेळेचे मुख्य न्यायाधीश होते, त्याचं नाव होतं के सुब्बाराव, ज्यांनी 1967मध्येच राष्ट्रपती निवडणूक लढवली होती, पण त्यात ते हारले होते. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यावेळी नाव कामाचं, सुब्बाराव नाव कामाचं आहे. म्हणून सरकार हिरका बसला, आता आले माझी बारी आली असं पण म्हणतात जमीनदार, की तुम्ही आम्हाला 1951 पासून 67मध्ये हैराण करून सोडलं होतं, आम्ही वारंवार कोर्टात जात होतो, आम्ही हारत होतो, आता तुमची गेली, आता आमची वेळ आली, आमची वेळ आली. अशा प्रकारे भारतामध्ये मोठं वादळ सुटलं, जमीनदार वर्सेस सरकार आणि जनता. थोडंसं बघा की अचानक असं काय घडलं की शंकरी प्रसाद खटला, सज्जन सिंग खटला यात सरकारची बाजू घेतली सुप्रीम कोर्टने, पण गोलकनाथ खटला असं काय घडलं की सरकारच्या विरोधी सुप्रीम कोर्ट गेलं, असं काहीतरी घडलं, याला काहीतरी हिस्ट्री आहे आणि ती कशी मजेदार आहे. त्यामुळे हिस्ट्री मला कळली पाहिजे असं काय घडलं की गोलकनाथ खटल्यामध्ये हा निर्णय बदलून द्या. तुम्हाला थोडं मागे जावं लागणार आहे. बघा 1951मध्ये लोकसभा निवडणूक झाली, नेहरूजी PM झाले आणि त्याच काळ राष्ट्रपती कोण झालं, बाबूजी म्हणजे कोण, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुन्हा 56ला सेकंड निवडणूक झाली लोकसभेची, पुन्हा नेहरू PM झाले आणि पुन्हा 57ला निवडणूक झाली राष्ट्रपतीची आणि पुन्हा बाबूजी पुन्हा काय राष्ट्रपती झाले. क्रम चालू होता. पण राष्ट्रपती आणि पंतप्रधान नेहरूजी आणि प्रसाद यांच्यात फार वाद चालू होते अंतर्गत. ते कशा होते, हिंदू कोड बिल. आता हे फार मोठा मुद्दा आहे, हा वाद काय निवांत बोलूया, पण डोक्यात ठेवा की राजेंद्र प्रसाद, बाबूजी आणि नेहरू यांच्यात अंतर्गत फार वाद चालू होते. 1962मध्ये पुन्हा थर्ड इलेक्शन झाली, कोणाची, लोकसभेची. पहिली 51ला, सेकंड कधी 56ला आणि थर्ड कधी पुन्हा 62ला स्टार्टिंगला, बरोबर आहे. पुन्हा नेहरू काय झाले, PM झाले. आता पुन्हा 62मध्ये काय होणार होती, नेक्स्ट काय होणार, तिसरी काय होणार होती, राष्ट्रपती निवडणूक होणार होती. राजेंद्र प्रसादला पुन्हा राष्ट्रपती करायचं होतं, पण मला माहिती नेहरूंचं प्रसाद पटत नव्हतं, त्यामुळे नेहरू अशी इच्छा होती की प्रसाद पुन्हा राष्ट्रपती झालेच नाही पाहिजे. आता हे कसं मांडावं, त्या काय दोन कारणं दिलीस नेहरूंनी. पहिलं कारण समजून घ्या की 1940पर्यंत समजून घ्या, कारण दिली USA चे राष्ट्रपती जे पहिले होते त्याचं नाव होतं जॉर्ज वॉशिंग्टन, बरोबर आहे. हे पहिल्यांदा राष्ट्रपती झाले 4 वर्षाकरता, सेकंड टाईम बी झाले, थर्ड टाईम ते होणार होतं, स्वतः काय बोलले नाही, मी 2पेक्षा जास्त मी राष्ट्रपती होणार नाही. आणि म्हणून अमेरिकेमध्ये प्रथा बनली की राष्ट्रपती पद 2पेक्षा जास्त काळ उपभोगू नये, अशी प्रथा बनली. कायदा नाही, प्रथा बनली, बरं का. आणि ती पाळली गेली पुढपर्यंत 1940पर्यंत. 1940ला राष्ट्रपती होते फ्रँकलिन रूझवेल्ट, ते पुन्हा चौथ्यांदा राष्ट्रपती पदावर निवडून आले. किती वेळा, चौथ्यांदा. ते पहिल्यांदा आले, दुसऱ्यांदा आले, प्रथा मोडली, तिसऱ्यांदा चौथ्यांदा सुद्धा काय बनले, राष्ट्रपती, प्रथा मोडली पहिल्यांदा. आता जेव्हा चौथ्यांदा राष्ट्रपती बनले त्यावेळी जी US जी काँग्रेस आहे, जी संसद आहे, जिला काय म्हणतात काँग्रेस म्हणतो, USचं काँग्रेस संसद आहे, त्यांनी काय केलं, मग आता अमेरिकन जी राज्यघटना आहे, राज्यघटनेमध्ये 22वी घटना दुरुस्ती केली. अगेन 22वी राज्यघटना दुरुस्ती भारताची. बघा आपण कुठे गेलो, आता आपण अमेरिकेत गेलो आहे, जी अमेरिकन राज्यघटना आहे, राज्यघटनेमध्ये अमेरिकेच्या संसदने 22वी राज्यघटना दुरुस्ती केली आणि 51मध्ये, आणि त्या लिहून ठेवलं की मॅक्सिमम किती लिमिट, 2पेक्षा जास्त वेळा राष्ट्रपती पद तुम्ही उपभोगू शकत नाही. ती आधी प्रथा होती आणि त्यानंतर त्यांनी राज्यघटनेत दुरुस्ती केली 22वी. 51मध्ये असं लिहिलं की 2पेक्षा जास्त वेळेपेक्षा एखादा व्यक्ती अमेरिकेमध्ये राष्ट्रपती होऊ शकत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय लेवलला स्थिती आली होती. म्हणून नेहरूंना असं वाटलं भारतात सुद्धा स्थिती पाहिजे, आणि म्हणून राजेंद्र प्रसाद 2 राष्ट्रपती होऊन गेले होते. म्हणून तुला तिसरा राष्ट्रपती बनवणं हे योग्य वाटत नव्हतं, कारण अमेरिका नाही म्हणते की आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाद चालू आहे, आणि म्हणून नेहरूंना असं वाटलं की भारतामध्ये का करावं, म्हणून त्यांनी प्रसादला अपोज केला. दुसरं कारण नेहरूंनी काय म्हटलं, टू बॅलन्स नॉर्थचं. त्यांची इच्छा होती की जर प्रधानमंत्री मी नॉर्थचा असेल आणि जर राष्ट्रपतीसुद्धा नॉर्थचा प्रसाद असेल तर ते दक्षिण भारतीय लोकांना काय वाटेल, आपल्या काही माणसंच नाही, आणि म्हणून तो बॅलन्स करण्याकरता PM नॉर्थचा घ्यायचा आणि राष्ट्रपती कुठला साऊथचा घ्यायचा, म्हणजे राष्ट्रपती साऊथचा आणि PM नॉर्थचा. तर असं आपण केलं तर काय होईल, बॅलन्स होईल, आणि म्हणून राष्ट्रपती साऊथचा पाहिजे होता, आणि म्हणून प्रसादला डावललं गेलं
आणि म्हणून राजेंद्र प्रसाद थर्ड टाईम राष्ट्रपती झाले नाही, किंबहुना त्यांना बनवलं गेलं नाही. क्लिअर आहे. आणि म्हणून जी तिसरी निवडणूक झाली राष्ट्रपतीची, त्या राष्ट्रपती कोण झालंय? एस राधाकृष्णन, सर्वपल्ली राधाकृष्णन. ठीक आहे. ही इज फ्रॉम दी साऊथ इंडिया. सो बॅलन्स साधला गेला आणि नवीन व्यक्तीला. क्लिअर आहे. आता 1962च्या जेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणूक झाली आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये 62मध्ये इंडिया चायना वॉर झालं. ते का झालं काही निवांत बोलू आपण, पण त्याला आपण हरलो. आता यात काही अंशी जो जो आपण जो भार म्हणतो किंवा जो लोड म्हणतो हा आपण ऑन नेहरू सरकारवर. नेहरू सरकारने ढील दिली होती आणि म्हणून आपण चायनाविरुद्ध हारलो. आणि म्हणून राष्ट्रपती राधाकृष्णन आणि जवाहरलाल नेहरू यात फार खटके पडले. आपण चीन युद्ध हारलं आणि त्या नेहरूमुळे हारलं असं वाटायला लागलं होतं काही लोकांना. आणि म्हणून राष्ट्रपती राधाकृष्णन आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात फार खटके उडाले. खटका इतका मोठा उडाला की राष्ट्रपतींनी पंतप्रधानाला जबरदस्तीने, तत्कालीन जे आपले रक्षामंत्री होते मेनन साहेब यांना जबरदस्तीने राजीनामा द्यायला भाग पाडलं. राष्ट्रपतींनी राधाकृष्णन साहेबांनी नेहरूंना भाग पाडलं की तुम्ही तत्कालीन रक्षामंत्री यांना पदाचा सोडायला लावा. आणि म्हणून त्या प्रेशरखाली मेनन साहेबांनी आपलं रक्षामंत्रीपद सोडलं आणि त्यानंतर आपले चव्हाण साहेब भारतातले काय बनले? रक्षामंत्री बनले. आणि त्यावेळेस नेहरू बोलले की हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावून आला, अशी उपमा दिली गेली. म्हणून हा वाद फार चव्हाट्यावर आला होता राष्ट्रपती आणि प्रधानमंत्रीमधला. आणि या वादामध्ये शेवटी 64ला नेहरूजी गेले. जसे नेहरूंची मध्ये मृत्यू झाली, लोकांचा असा समज झाला की इंडिया मीन्स नेहरू अँड नेहरू मीन्स इंडिया. आता नेहरू गेल्यानंतर कोण PM होणार हा फार मोठा वाद निर्माण झाला. आणि आता हा जो वाद आहे बघू आपण की त्यावेळेस जे इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष के कामराज, ते तमिळनाडूचे होते. यांना म्हणतात किंग मेकर्स. टोपाला वाटतं काय त्या नाव किंग मेकर्स. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे 62च्या काळ किंवा 68पर्यंत अध्यक्ष कोण होते? कामराज. आता बघा नेहरू नंतर दोन दमदार व्यक्तिमत्व होते. एक होते मोरारजीभाई आणि दुसरे होते लाल बहादूर शास्त्री होते. दोन लोक होते. आता मोरारजींना कामराजने साईडला केलं. आणि मोरारजी व्यक्तिमत्व फार दमदार होतं, म्हणजे फार कटुतन होतं. मोरारजीभाई ॲक्च्युली ही वॉज डेप्युटी कलेक्टर. ही डेप्युटी कलेक्टर होती. तत्कालीन जे बॉम्बे प्रांत होतं त्या बॉम्बे प्रांतामध्ये जे गोध्रा आहे त्या गोध्रामध्ये डेप्युटी कलेक्टर होती. त्यामुळे यांना फार अनुभव होता. त्यामुळे दमदार व्यक्तिमत्व. कामराजला असं वाटलं की जर मी मोरारजीभाईला PM बनवतं तर माझी जी अध्यक्ष म्हणून व्हॅल्यू आहे ती काय होऊन जाईल? शून्य. आणि मी किंग मेकर पण राहणार नाही. आणि म्हणून माझी जी महत्त्वाकांक्षा ती कायम राहावी, माझी व्हॅल्यू कायम राहावी. आणि म्हणून त्यांनी मोरारजीभाईला PM बनवलं नाही. त्यांनी लाल बहादूर शास्त्री, कारण हे फार मवाळ व्यक्ती, शांत व्यक्तिमत्व होतं. यांना असं वाटलं की आपल्या कानाखालचं आहे, आपलं ऐकून घेईल. आणि म्हणून कामराजने शास्त्रीजींना काय बनवलं? PM बनवलं. जसे शास्त्री 62मध्ये शास्त्री PM झाले, लगेच 65मध्ये इंडियाचे पाक पाऊट झालं. यात आपण जिंकलो. आणि त्यानंतर जिंकल्यानंतर 11 जानेवारी 1966मध्ये ताश्कंद करार झाला. ताश्कंद शहर आज उझबेकिस्तानमध्ये आहे. त्यावेळेस ते रशियामध्ये होतं. आणि या शहरामध्ये करार झाला, भारत पाकिस्तान ताश्कंद करार झाला. आणि त्याच रात्री 11 जानेवारीला त्याच रात्री शास्त्रीजींचा मृत्यू झाला. आता दोन थिअरी बघा. एक काही म्हणतात अटॅक आला, काहींची हत्या केली गेली, मर्डर केला गेला. जी रशियाची खुफिया एजन्सी त्यांना KGB, त्या KGBने रशियाच्या एजन्सीजने शास्त्रींची हत्या केली आहे असे काही लोकांचं म्हणणं आहे. कितपत खरं मला माहिती नाही, पण असं काहींचं म्हणणं आहे. काहींचं म्हणणं काय अटॅक आला आहे. ठीक आहे. तर दोघींमध्ये अजूनही वाद चालू आहे. तर जसे शास्त्री गेल्यानंतर पुन्हा 12 जानेवारीला अचानक शास्त्री गेले. आता PM कोण होणार म्हणून तात्पुरतं जे केअरटेकर म्हणजे तात्पुरते प्रधानमंत्री ते कोणाला बनवलं गेलं? गुलझारीलाल नंदाला बनवलं गेलं 12 जानेवारी ते 23 जानेवारीपर्यंत. की नवीन PM शोधेपर्यंत गुलझारीबाई काय बनले? तात्पुरते प्रधानमंत्री बनले. आता प्रश्न पडला परत नवीन PM कोण? आता परत मोरारजीभाई उभे राहिले आणि बोलले की मला PM व्हायचं. पण पुन्हा कामराजला मोरारजीला PM होऊ द्यायचं नव्हतं. आणि म्हणून नंतर कामराजने काय केलं? कामराजने मोरारजीभाईला साईडला केलं. आणि त्या काळात ज्यावेळेस शास्त्री प्राईम मिनिस्टर होते तेव्हा त्यांच्या काळामध्ये इंदिरा गांधी सूचना मंत्री होत्या. ज्यावेळेस शास्त्री वॉज द प्राईम मिनिस्टर त्यांच्या काळामध्ये इंदिरा गांधी सूचना मंत्री होत्या. त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं.
आणि कामराजच्या मते त्या काळामध्ये इंदिरा गांधी होत्या गुंगी गुडिया. हा शब्द तत्कालीन राजकारणात फार वापरला गेला होता. की कामराजच्या मते काय होतं, इंदिरा गांधी शांत, गुंगी म्हणजे काय एकदम शांत पोरगी बाबा, आणि मला असं व्यक्ती पाहिजे काय PM म्हणून. का? कारण जर इथे स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आलं तर माझी व्हॅल्यू राहील का. आणि म्हणून त्यांनी काय केलं, मोराजीला पुन्हा साईडला केलं आणि जी गुंगी शांत पोरगी होती इंदिरा गांधी, त्याला काय बनवलं, PM बनवलं. पण त्यांना माहिती नव्हतं जी गुंगी गुडी आहे ती उद्या दुर्गा होणार आहे हे त्यांना माहिती नव्हतं, कदाचित माहिती नव्हतं. म्हणून 24 जानेवारीला इंदिरा गांधी शपथ घेतली. 24 जानेवारी 1966 to 24 मार्च 1977, म्हणजे आणीबाणी लागेपर्यंत, म्हणजे 11 वर्ष आणि 2 महिने इंदिरा गांधी PM होत्या. आणि पुन्हा 80 ते 84 पुन्हा त्या पुढे 4 वर्ष PM होत्या. म्हणजे सलग 11 वर्ष PM झाल्या. 66 पासून 77पर्यंत, मध्ये आणीबाणी लागली, सरकार पडलं आणि पुन्हा 80-84पर्यंत 4 वर्ष PM होत्या. आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये इंदिरा गांधी आता काय करतात बघू आपण. म्हणून 67ला बघा निवडणूक झाली. का? बघा 62ला निवडणूक झाली होती लोकसभेची तिसरी. नेहरू PM झाले होते. मध्येच नेहरू गेले, शास्त्री गेले, इंदिरा गांधी आल्या. म्हणून 5 वर्ष कंप्लीट झाले 67. आणि म्हणून 67ला पुन्हा निवडणूक झाली लोकसभेची चौथी. पण यामध्ये काँग्रेसचं फार वाईट अवस्था झाली होती. का? कारण मोरारजीभाईला साईडला केल्यामुळे मोरारजीभाई आणि काही दिग्गज काँग्रेस लोक इंदिरा गांधीच्या अपोजमध्ये झाले होते. आणि म्हणून काँग्रेसमध्येच 2 पाट्या पडल्या होत्या इंटरनल. आणि म्हणून काँग्रेसचीच माणसं काँग्रेसला व्होट करत नव्हते. आणि म्हणून चौथ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा फार बुरा हाल झाला. मोरारजी विलन बनलं आणि फक्त 283 सीट बनलं. ज्या ठिकाणी 380-385 मिळायच्या काँग्रेसला, ते फक्त 283 मिळाले. आणि जेमतेम काँग्रेस सरकार जेमतेम वाचलं. आणि बरोबर त्याच वर्षी काँग्रेस जवळपास 6 राज्यात निवडणूक हरलं. म्हणून काँग्रेस छबी फार वाईट झाली होती, खराब झाली होती. आणि दुसरं की 1967पर्यंत काँग्रेस पक्षातले जे लोक मंत्री होते ते मंत्रीसुद्धा 67च्या निवडणुकीत हरले. एवढी वाईट अवस्था काँग्रेसची झाली होती. याचं कारण पक्षामध्ये फूट पडणे, लोकांचे आपले हित येणे, महत्त्वाकांक्षा वाढणे, या सगळ्यामुळे काँग्रेस पार्टी फुटली, लोकांचा विश्वास उडाला आणि म्हणून सगळं चालू होतं. आता हे सगळं इंदिरा गांधीच्या पुढे. जे इंदिरा गांधी बघा यांच्याकडे काय समस्या होत्या बघा, समजून घ्या. की इंदिरा गांधींची इमेज काय होती, गुंगुडिया. त्यांना असं वाटलं की जो काँग्रेस पार्टी जी फुटली आहे त्या काँग्रेस पार्टीमध्ये माझी स्वतःची इमेज आणि काँग्रेसची इमेज कशी पॉप्युलर करू, हा त्याचा प्रश्न आहे. जी काँग्रेसची इमेज खराब झाली आहे आणि पुन्हा जे लोक वोटिंग करत नाही आहे, मग आता मी काँग्रेसची इमेज आणि माझी इमेज मी कशी स्ट्रॉंग करू, हा प्रश्न इंदिरा गांधींना पडला. दुसरं, मला पार्टीमध्येच लोक अपोज करतात ना, जुने माणसं, त्यांना कसं कंट्रोल करू. आणि तिसरं, गोलकनाथ खटल्याने जे सरकार विरोधी काम केलं होतं, म्हणजे काय, जे सरकारला अडकून ठेवलं की सरकार आता जमीन सुधारणा कायदा करू शकत नाही, गरिबांसाठी काम करू शकत नाही. आणि जर मी इंदिरा गांधी गरिबांसाठीच काम करू शकत नसेल तर गरिबांच्या मनामध्ये माझी छबी तयार कशी होणार आणि मी पॉप्युलर कशी होणार, हे सगळे प्रश्न इंदिरा गांधीने पडले. आणि हे सगळे प्रश्न आणि या प्रश्नामध्ये इंदिरा गांधी, म्हणजे इंदिरा गांधी 67ला PM झाल्या तेव्हा त्यांनी समाजाची परिस्थिती फार वाईट होती. काँग्रेस तुटलेला पक्ष होता, काँग्रेस विखरलेला पक्ष होता, लोक काँग्रेसमध्ये विश्वास उडाला होता. जनता पार्टी स्ट्रॉंग होत होती, जनसंघ स्ट्रॉंग होत होता. मोरारजीभाई अपोज करतायत, लोक वोट करत नाही आहे, पार्टीमधलं अपोज चालू आहे, सुप्रीम कोर्ट साथ देत नाही, सरकार साथ देत नाही, जनता साथ देत नाही. या सगळ्यामध्ये इंदिरा गांधी PM होत आहेत. आणि या सगळ्यामधूनच सरकार वीक होते आणि सुप्रीम कोर्ट काय होते, स्ट्रॉंग होतं. मला कळतं ना की ज्या वेळेस सरकार वीक होतं, मी आधी बोललो त्या का सुप्रीम कोर्ट स्ट्रॉंग होतं. आणि म्हणून 67ला सरकार वीक पडलं आणि याचा फायदा सुप्रीम कोर्टने घेतला. आणि म्हणून 67लाच गोलकनाथ खटल्याचा निकाल सरकार विरोधी आला. 1951ला 53ला सरकार सुप्रीम कोर्ट सरकारच्या बरोबर होता. का? कारण 51-53 सरकार फार स्ट्रॉंग होतं, 67 सरकार वीक पडलं आणि याचा फायदा सुप्रीम कोर्टने घेतला. आणि सुप्रीम कोर्ट स्ट्रॉंग झालं म्हणून सुप्रीम कोर्टने कमजोर सरकारचा फायदा घेऊन सरकार विरुद्ध निकाल दिला. आणि आता इंदिरा गांधी पुढे प्रश्न पडला, आता काय करावं. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमधून इंदिरा गांधींची हुकुमशहाकडे वाटचाल सुरू होते. आणि आता इंदिरा गांधी म्हणतात, आता माझी बारी आली, आता मी काहीतरी करणार. आता इंदिरा गांधींनी काय केलं, असं काहीतरी केलं की ज्यामुळे केशवानंद भारती खटला आला
आणि अख्ख्या किल्ल्यामुळे पूर्ण राज्यघटनाची दिशा दिशा आणि दशा बदलून गेली. ते सगळं काय आपण बघूया, पण इथल्या नाही, आपल्या पुढच्या भाग 3मध्ये. आय होप मी फार डिटेलमध्ये कव्हर केलं आहे. तुम्हाला इंटरेस्ट आला असेल कृपया करून कमेंट करा, म्हणजे मला इच्छा होईल पुढचा पार्ट 3 बनवायचा. तर तुम्ही कमेंट केला तरच पुढचा पार्ट 3 मी बनवेल. तोपर्यंत मी तुम्हाला काळजी घ्या. टेक केअर. बाय.